Okay. Good evening, all of you. Thank you for joining the first session of Code Practice Advanced Batch. या सेशनसाठी आपण किंवा या बॅचसाठी आपण बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होतो. तर तो प्रतीक्षेचा क्षण आपल्या समोर आता आलाय. बऱ्यापैकी एक दोन तीन 4 वर्ष झालेच आहे ऍडव्हान्स बॅचसाठी. तर पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आतापर्यंत आपण ज्याही बेसिक्स गोष्टी शिकलो होतो, कोड प्रॅक्टिस सिव्हिल बॅच असेल किंवा क्रिमिनल बॅच असेल, तो बेसिक्स पार्ट आता आपल्याला बऱ्यापैकी माहीत असायला पाहिजे. बट तेवढाच पार्ट माहीत असून आपल्यासाठी चालणार नाहीये. कारण की जेव्हा आपण ऍक्च्युअल कोड प्रॅक्टिसमध्ये जात आहोत, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल अस्पेक्ट कडे पाहतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की फक्त बेसिक्स माहिती आपल्यासाठी पुरेसी नाहीये. थोडा जसा कालावधी जात असतो किंवा जेवढ्या लोकांशी आपण भेटतो, जेवढ्या क्लायंटशी आपण डील करतो, त्यासोबतच आपल्याला या सगळ्या गोष्टींवर अजून लक्षात येतं की आपल्यामध्ये अजूनही काहीतरी कमतरता असू शकेल किंवा असायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी सर्व गोष्टी फास्ट करणं जमत नाही. मग तीच एक उणीव दूर करण्याचा प्रयत्न आपण कोड प्रॅक्टिसच्या ऍडव्हान्स कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत. या कोर्सचा किंवा या संपूर्ण संधीचा फायदा असा असणार आहे की आपण त्या बेसिक्स गोष्टी शिकलो आहोत, त्या बेसिक्स गोष्टी सोबतच आपण या सिच्युएशन मध्ये काही ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा ट्राय करणार आहोत आणि त्याला आपण त्याची अंमलबजावणी वगैरे करणार आहोत. मग पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला आजच्या सेशन मध्ये, तर वी जस्ट हॅव टू गो थ्रू दी या ऍक्च्युअल कोर्स मध्ये आपण कोणत्या गोष्टींकडे ऍक्च्युअल डीप मॅनर मध्ये बघायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या गोष्टी आपल्यासाठी कशा प्रकारे इम्पॉर्टंट असणार आहे. जसं की आपल्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी हे फर्स्ट जनरेशन ऍडव्होकेट असतात, त्यामुळे बऱ्यापैकी माहिती आपल्यासमोर असायलाच हवी हे गरजेचं नाही. त्यामुळे जेव्हा आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जातो, एका चांगल्या सिनियरची उणीव आपल्याला असणारच आहे. मग ही जी उणीव असणार आहे ही दूर करण्याचा प्रयत्न कोड प्रॅक्टिसच्या प्लॅटफॉर्मद्वारे मागच्या 4-5 वर्षापासून करण्यात येते. मग आपल्या समोर आतापर्यंत पदवी वगैरे असेल किंवा तुमच्यापैकी काही विद्यार्थी ऍक्च्युअल आता लॉ मध्ये ऍडमिट झाले असेल, पण तरी सुद्धा आता फ्युचरची प्लॅनिंग म्हणून आपल्या समोर जी काही डिग्री असणार आहे, LLB असेल किंवा LLM असेल किंवा लॉ मधलं PhD असू शकेल, आधी असलेल्यांचं जे काही एमफिल असू शकेल, तर एवढ्या पदवीमध्ये फक्त आपण जे पुस्तकी ज्ञान घेतो, त्या कलमांचं ज्ञान घेतो, तेवढंच आपल्यासाठी माहिती पुरेशी नसणार आहे. बट त्या व्यतिरिक्त आपल्याला ऍक्च्युअल न्यायालयामध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचंय स्वतःला, कशा प्रकारे कोर्टमध्ये उभं राहून आपल्याला आर्ग्यू करायचं असणार आहे, युक्तिवाद करायचा असणार आहे, त्यामध्ये आपल्या समोर प्रत्यक्षात असलेलं जे काही ज्ञान असणार आहे त्याचा वापर आपण कशा प्रकारे करून घेऊ शकतो आणि त्यासोबतच कोर्ट समोर उभं राहण्याची जी काही भीती असेल ती आपण काढण्याचा प्रयत्न या संपूर्ण सेशन्स मध्ये किंवा या संपूर्ण कोर्समध्ये करणार आहोत. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जसे की आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शनात तर एक कमतरता असणारच आहे. एकतर चांगला सिनियर मिळत नाही ती वेगळी गोष्ट आहे, बट त्या सिनियरची कमतरता आता आपल्याला भासू शकणार नाहीये. का? कारण की आपण या संपूर्ण कोर्समध्ये वी आर गोइंग टू यूज दी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण आपल्या ऍक्च्युअल प्रॅक्टिसला कशा प्रकारे 0 पासून 10व्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतो, हाच एक उद्देश आपल्या या संपूर्ण कोर्सचा असणार आहे. म्हणजे उद्या उठून तुम्हाला कोणत्याही वेगळा कोर्स लावायची गरज नाहीये. तुम्ही ह्याच कोर्सच्या माध्यमातून पुढे जाऊन स्वतः अशा गोष्टी शिकू शकाल, अशा गोष्टींकडे तुम्ही भर देऊ शकाल, त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःही कोणत्याही क्लायंटला हँडल करू शकाल, कोणतीही केस असेल तिला हँडल करू शकाल आणि छोटा मोठा प्रयत्न जरी तुम्ही केला तर तुमचं जे काही ज्ञान असेल ते वाढणारच आहे. आणि कोणत्याही क्लायंटला जर तुम्ही हँडल करू शकाल तर ती कोर्ट समोर उभं राहायची तुमची भीती असू शकेल, ती आरामात निघू शकते. बिकॉज या सर्व कोर्सचा उद्देशच एवढा असणार आहे की तुम्हाला इंडिपेंडेंट बनवणं. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून तुम्हाला कोणत्याही अशा सिनियरची गरज भासणार नाही. भलेही तुमचं ड्राफ्टिंगचं काम असू शकेल किंवा भलेही तुमचं कोर्ट मधलं आर्ग्युमेंटचं काम असू शकेल. तर या सर्वांची भीती आपण ऍक्च्युअल कोर्समध्ये काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग हाच एक छोटासा प्रयत्न असू शकणार आहे. मग या संपूर्ण सिच्युएशन मध्ये आपण या संपूर्ण कोर्समध्ये खास करून ऍक्च्युअल थेरी सोबतच जे काही बेसिक्सचा पार्ट असणार आहे आपल्या समोर, की ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकल नॉलेजवर भर देणार आहोत. त्यामुळे तुमचा जो काही आत्मविश्वास असू शकेल तो तर वाढणारच आहे. आय एम नॉट रीडिंग एनी काइंड ऑफ स्लाइड्स अँड ऑल, बट या सिच्युएशन मध्ये मी काही गोष्टी तुम्हाला या
संपूर्ण कोर्सच्या माध्यमातून दाखवणार आहे की फक्त तेवढ्या कोर्सच्या माध्यमातून शिकलेल्या गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या तरी उद्या उठून तुम्हाला कोणत्याही केसेस मध्ये हँडल करण्यासाठी कुणाचीही गरज नसणार आहे. मग यामध्ये बऱ्यापैकी आपल्या समोर ChatGPT असू शकेल, जेमिनाय असू शकेल, या व्यतिरिक्त ते डिफरंट काइंड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे काही वेगळे वेगळे AI टूल असणार आहेत ते आपण बनवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या पर्टिक्युलर केससाठी कस्टमाइज वे मध्ये आपण त्या केसला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा अर्थ या ठिकाणी कदापि असा होत नाहीये की आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल गोष्टींकडे भर देणार नाहीये, फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर साध्या सोप्या पद्धतीने शिकणार आहोत, तर नाही. या संपूर्ण सिच्युएशन मध्ये ज्या बेसिक्स गोष्टी आहेत त्या पण आपल्याला शिकायच्या आहेत आणि सोबतच ज्या ऍडव्हान्स पार्ट येणार आहे तो असेल थिओरिटिकल पार्ट, तो असेल प्रॅक्टिकल पार्ट किंवा तो असेल टेक्नॉलॉजिकल पार्ट. या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला व्यवस्थितपणे भर द्यायचा असणार आहे. मग हाच एक ऍडव्हान्टेज असणार आहे या ऍडव्हान्स कोर्सचा. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला एकंदरीतपणे 2 आधारस्तंभ असू शकतील किंवा 2 गोष्टींकडे आपल्याला भर द्यायचा असणार आहे. पहिला पार्ट आपल्या समोर येतो ज्याला आपण म्हणत असतो सिव्हिल प्रोसिजर. सेकंड पार्ट आपल्या समोर येतो ज्याला आपण म्हणत असतो क्रिमिनल प्रोसिजर वाला पार्ट. आणि ह्याच सिव्हिल प्रोसिजरला आणि क्रिमिनल प्रोसिजरला जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या समोर काही गोष्टी या ठिकाणी रिव्हील होऊ शकतात. जर तुमच्या समोर ही स्क्रीन विजिबल असेल तर 1 बाय 1 आपण या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून या ऍक्च्युअल कोर्समध्ये आपण कोणत्या गोष्टींकडे व्यवस्थितपणे पाहणार आहोत ते तुमचा सुद्धा लक्षात येऊ शकेल. मग ह्या सिच्युएशन मध्ये त्याच्या संबंधित अच्छा ऑटोमॅटिक जॉईन होत आहे ना, अदरवाईज मी बोलत असायचं आणि ते कोणी जॉईन होणार नाही. अच्छा चलो ठीक आहे, आय थिंक ऑटोमॅटिक जॉईन होत आहे. चलो हो, या सिच्युएशन मध्ये आता आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपण डिस्कस केलं या संपूर्ण कोर्समध्ये आपले 2 उद्देश असणार आहेत. पहिला उद्देश आहे थिओरिटिकल पार्ट जो आतापर्यंत आपण शिकलो होतो तो तर आहेच, पण त्यासोबत आपण प्रॅक्टिकल नॉलेज वर सुद्धा भर देणार आहोत आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी जे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज जे ऍडव्हान्स पार्ट असणार आहे त्याच्याकडे पण लक्ष देणार आहोत. आणि सोबतच जो टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्टेज आला आहे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणत आहोत त्याचा सुद्धा वापर आपण योग्य रीतीने या संपूर्ण कोर्समध्ये करणार आहोत. मग ह्या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत आपण पोहोचलो की ह्या कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या समोर 2 गोष्टींचा उद्देश असणार आहे. यामध्ये पहिला पार्ट आहे आपल्या समोर सिव्हिल प्रोसिजर जी काही असणार आहे दिवाणी केसेससाठी, सिव्हिल केसेससाठी, त्यावर आपला एक भर असणार आहे. सेकंड पार्ट आपल्या समोर असणार आहे ज्याला आपण म्हणत आहोत फौजदारी प्रक्रिया किंवा क्रिमिनल प्रोसिजर आपण म्हणू शकतो किंवा आपराधिक गुन्हे ज्याला आपण म्हणू शकतो, त्यावर सुद्धा आपल्याला भर द्यायचा असणार आहे. मग ह्यावर जेव्हा आपण भर देऊ तर इथूनच आपलं काम संपणार नाहीये की बघा फक्त डेफिनेशन समजून घ्या की सिव्हिल काय आहे, क्रिमिनल काय आहे, तर नाही. जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये या गोष्टींकडे जाणार आहोत त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टींचं नॉलेज मिळणार आहे. जसं की जेव्हा आपण या ठिकाणी सिव्हिल प्रक्रियेकडे जाणार आहोत तर सिव्हिल प्रक्रियेमध्ये सुरुवातीला आपल्याला ज्या काही सिच्युएशन आहेत, आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन, मग आपण 1 बाय 1 यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकतील. मग हा एक पार्ट आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये वन्स वी गो थ्रू दी सिव्हिल वाला पार्ट, या सिव्हिल वाल्या पार्ट मध्ये जेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करू, या सिव्हिल वाल्या पार्ट मध्ये आपल्याला सुरुवात करायची असणार आहे प्री लिटिगेशन स्टेजेस. प्री लिटिगेशन स्टेजेस असू शकतील, त्याच्या व्यतिरिक्त पुढचा पार्ट असू शकेल ज्याला आपण प्लेंटचं ड्राफ्ट असू शकेल किंवा त्याच्यानंतरचा पार्ट असू शकेल जेव्हा ऍक्च्युअल एखादी केस कोर्ट समोर जाऊ शकेल. मग या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर पुन्हा ही एक स्लाइड ओपन होते आणि जेव्हा आपण दिवाणी प्रक्रिया संहिता किंवा सिव्हिल प्रोसिजर कडे वळत असतो त्यामध्ये आपल्या समोर या सगळ्या गोष्टी असू शकतील. एकतर आपल्याला दाव्याची पूर्वतयारी करायची असणार आहे ज्याला आपण प्री लिटिगेशन स्टेज म्हणत असतो. त्यानंतर आपल्या समोर सेकंड स्टेज येते ज्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की एखादा दावा कशा प्रकारे कोर्ट समोर जात असतो आणि त्यानंतर कशा प्रकारे कोर्टची प्रक्रिया वगैरे सुरू होत असते. आणि त्यासोबतच चालणाऱ्या जे पॅरलल वे मधल्या गोष्टी असणार आहेत त्याला आपण म्हणत असतो की इंटरमिडिएट ऍप्लिकेशन असू शकतील, इंटरलोकेटरी ऍप्लिकेशन असू शकतील, इंटेरिम ऍप्लिकेशन असू शकतील, याला वेगळ्या वेगळ्या नावाने आपण संबोधित करू शकतो.
यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकू की बाबा अंतरिम अर्ज वगैरे असू शकेल, किंवा एकदा न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऍक्च्युअल वे मध्ये कोर्टने केलेली कारवाई आणि त्यावर दिलेल्या दोन्ही पक्षकारांचा रिप्लाय, हाच एक संपूर्ण पट्टा असणार आहे आपल्या समोर. आणि सोबत जेव्हा आपण पुढे वळण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये आपल्याला बघायचं असणार आहे की एखादी जी हिअरिंग असते एखाद्या केसची दाव्याची, त्याचे मुख्य मुद्दे काय आहेत. त्यानंतर मग युक्तिवादाचा एक पार्ट येतो आपल्या समोर, ज्यामध्ये आपण एक्झामिनेशन ऑफ विटनेस वगैरे बघणार आहोत. त्यानंतर जेव्हा युक्तिवाद वगैरे संपेल त्यावेळेस जजमेंट असू शकेल. या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण ऍक्च्युअल डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करू या संपूर्ण कोर्सच्या माध्यमातून, त्यामध्ये आपल्याला दाव्याचा पूर्व तयारीमध्ये, ज्याला आपण म्हणत असतो प्री लिटिगेशन स्टेज, या स्टेजला जेव्हा आपण ऍक्च्युअल डीप मध्ये जाऊन बघायचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्या समोर या सगळ्या गोष्टी असू शकतात. त्यापैकी आपण ज्याला म्हणू शकू की बाबा लिगल नोटिसेस तयार करणं, त्याचं उत्तर देणं. मग ह्यामध्ये आपण ऍक्च्युअल 1 ते 2-3 प्रकारचा लिगल नोटिसेस शिकण्याचा प्रयत्न करू. काही लिगल नोटिसेस तुमच्याकडून करवून घेऊ. मग हा पण एक आपला उद्देश असणार आहे की फक्त माझं शिकवण्याचं काम या ठिकाणी नाहीये, तुम्हाला ऍक्टिव्ह त्या ठिकाणी पार्टिसिपेट करायचं असणार आहे. आणि पार्टिसिपेट केल्यानंतर त्या सर्व गोष्टी तुम्हाला सबमिट सुद्धा करायचं असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या काही चुका केल्या असेल किंवा त्यामध्ये काही अजून आपल्याला एक्स्ट्रा ऍड करायचं आहे, किंवा तुम्ही किती योग्य रीतीने ते ड्राफ्ट केलं असेल, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे हँडल करू शकू, त्याला व्यवस्थितपणे आपण पाहू शकू. मग हाच एक मुद्दा असणार आहे आपल्या समोर. म्हणजे लिगल नोटीस पाठवण्याचं कायदेशीर महत्व किंवा विविध प्रकारच्या केसेसमध्ये असू शकेल, जसं की मालमत्तेचा केस आहे, किंवा एखादा सामान्य वाद असू शकेल, एखादा करारभंगाची केस असू शकेल, या सगळ्या केसेस असू शकतील. यामध्ये कशा प्रकारे लिगल नोटीस ड्राफ्ट केली जाते, त्यामधला मुख्य उद्देश कसा असू शकेल, आणि त्यासोबतच आपण जेव्हा मॅन्युअल प्रक्रियेने जेव्हा लिगल नोटीस शिकण्याचा प्रयत्न करू, त्यासोबतच आपण ऍक्च्युअल मध्ये एआयचा वापर करून कशा प्रकारे आपला वेळ हा कमी करून, कशा प्रकारे वेळ वाचून आपण लिगल नोटीस ड्राफ्ट करू शकतो, याही गोष्टींकडे आपला भर असणार आहे. कारण की आपला उद्देशच हा आहे ना ऍडव्हान्स कोर्सचा, आपल्याला या ठिकाणी वेळ वगैरे मिनिमाइज करायचा असणार आहे. तो दॅट विल द पार्ट. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा लिगल नोटीस पर्यंत आपण पोहोचू, त्या प्री लिटिगेशन स्टेजेस मध्ये आपल्याला बऱ्यापैकी अजून गोष्टींकडे भर द्यायचा असणार आहे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे लिमिटेशन ऍक्ट, त्याला आपण मुदत अधिनियम म्हणू शकू. त्यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असणार आहे कोर्ट फीस ऍक्ट. यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असणार आहे व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट. यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असणार आहे डिफरंट काइंड ऑफ दिवाणी कायदे आणि त्याचा ऍक्च्युअल केस ड्राफ्टिंग मध्ये, लिगल नोटीस ड्राफ्टिंग मध्ये असलेला वापर. यासोबतच आपल्याला डिफरन्शिएट करायचं असणार आहे दिवाणी प्रक्रियेमधला, यासोबतच आपल्याला डिफरन्शिएट करायचं असणार आहे क्रिमिनल प्रोसिजर मधला, यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी ऍड करायचं असणार आहे डिफरंट काइंड ऑफ पार्टीज इन्क्लुडेड इन दॅट पर्टिक्युलर केस. मग ह्यासोबतच जेव्हा आपण पुढे वळण्याचा प्रयत्न करू, यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात येतील. त्या पर्टिक्युलर गोष्टी म्हणजे की समोरचा व्यक्ती जेव्हा लिगल नोटीसला प्रतिउत्तर देईल, त्या प्रतिउत्तराला आपल्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं असणार आहे, किंवा कशा प्रकारे एखाद्या लिगल नोटीसचं प्रतिउत्तर दिलं जातं, रिप्लाय फाईल केला जातो. म्हणजे एकंदरीतपणे समोरच्या पक्षकाराकडून आलेल्या लिगल नोटिसीला कशा प्रकारे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. मग यामध्ये आपण मॅन्युअल प्रक्रिया सुद्धा पाहू, आणि त्यासोबतच आपण एआयचा वापर करून कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ऍक्च्युअल वे मध्ये रिप्लाय फाईल करू शकतो, त्या गोष्टींकडे सुद्धा आपण त्या ठिकाणी भर देणार आहोत. यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं असणार आहे ज्युरिस्डिक्शनचा पार्ट, त्यामध्ये आपण पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन असेल, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असेल, या सगळ्या गोष्टींकडे पण भर देणार आहोत, किंवा फंक्शनल वाईज ज्युरिस्डिक्शन असेल, या सगळ्या गोष्टींकडे पण भर देणार आहोत. म्हणजे एकंदरीतपणे जे प्री लिटिगेशन स्टेज असणार आहे, ज्याला आपण एखाद्या केसमध्ये दाव्याची पूर्व तयारी म्हणू शकू, त्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे बघायचं असणार आहे. मग ह्या सिच्युएशनला आपण म्हणू शकतो की बाबा हे सगळे दाव्याचे सुरुवातीचे टप्पे सुद्धा असू शकतील. या सुरुवातीच्या टप्प्यांना आपण 0 स्टेज म्हणू शकतो, ज्याला आपण डिस्प्यूटने डिफाईन करू, किंवा एखाद्या भांडणीने डिफाईन करू शकू, एखाद्या वादाने डिफाईन करू शकतो.
मग हाच एक उद्देश असणार आहे आपल्याला या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये प्री लिटिगेशन स्टेजेसला समजून घेण्याचा. मग ह्यासोबत जेव्हा आपण पुढच्या स्टेजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये ही जी स्टेज तुमच्या समोर दिसत असेल, ड्राफ्टिंग ऑफ प्लेन अंडर ऑर्डर नंबर 7 वाला जो काही पार्ट आहे, ह्यामध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये कशा प्रकारे एखादा प्लेनला ड्राफ्ट केलं जातं त्याकडे आपण व्यवस्थितपणे लक्ष देणार आहोत. मग एखाद्या प्लेनचं ड्राफ्टिंग असू शकेल, ते सुरुवातीला आपण मॅन्युअल वे मध्ये बघून घेऊ की बाबा मॅन्युअल वे कसा असणार आहे. त्यामध्ये आपण ज्या प्री लिटिगेशन स्टेज मधल्या ज्या डिफरंट काइंड गोष्टी शिकलो आहोत, ज्यामध्ये आपण भर देण्याचा प्रयत्न केला की ज्युरिस्डिक्शन असू शकेल, त्यामध्ये आपण भर देण्याचा प्रयत्न केला की लिगल नोटीसचं उत्तर असू शकेल, त्याच्यामध्ये आपण भर देण्याचा प्रयत्न केला पार्टीज टू दी सूट असू शकेल, लिमिटेशन ऍक्ट असू शकेल, कोर्ट फीस ऍक्ट असू शकेल, व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट असू शकेल. या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण पारंगत होऊ शकू, व्यवस्थितपणे ह्याचं जेव्हा आपण माहिती घेऊ शकू, यावर जेव्हा आपण दृढ विश्वास असा निर्माण जर केला आपण की बाबा या गोष्टी आता माझ्या पक्क्या झाल्या, आता मी व्यवस्थितपणे कोणत्याही प्रकारचा ड्राफ्ट किंवा प्लेंट व्यवस्थितपणे करू शकेल, त्यावेळेस आपण या ड्राफ्टिंगच्या मसुद्याकडे किंवा ड्राफ्टिंगच्या पार्टकडे जाऊ शकतो. कारण की हा जो प्री लिटिगेशन स्टेज आहे यावरच पुढचा स्टेजेस अवलंबून असणार आहे. असं नको व्हायला की बाबा आपण ड्राफ्टिंगचं काम घेऊ आणि आपल्याला हेच माहित नाहीये की कोर्ट कशा प्रकारे निवडायचंय, व्हॅल्युएशन ऑफ सूट कशा प्रकारे करायचंय, कोर्ट फीस कशा प्रकारे करायचंय. त्यामुळे आपण एआयचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करणारच आहोत. फॉर कोर्ट फीस असू शकेल, व्हॅल्युएशन ऑफ सूट असू शकेल, फॉर ड्राफ्ट असू शकेल, पण नाही, आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅन्युअल मध्ये कशा करायचे त्या सुद्धा माहिती असणं गरजेचंच असणार आहे. त्यामुळे ड्राफ्टिंग वाल्या पार्टमध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्यावर सुद्धा आपल्याला भर द्यायचं असणार आहे. मग जेव्हा ड्राफ्टिंग वाल्या पार्टमध्ये आपण शिरू त्यावेळेस एखादा दावा तयार करणं, त्याचं प्लेंट कशा प्रकारे ड्राफ्ट होतं त्यावर आपण भर देऊ. त्यामध्ये आपण 2-3 टाईपच्या केसेस पाहू, ते मी सुद्धा तयार करून दाखवेन तुम्हाला आणि सोबत ते तुम्हाला सुद्धा तयार करायचं आहे. एकतर तुम्ही स्वतःचा वापर करा, स्वतः जे काही मॅन्युअल प्रक्रिया असेल त्याचा वापर करा, किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये एआयचा वापर करा. दोन्हीही गोष्टी तुमच्यासाठी असू शकतील, ते तुम्ही ठरवाल की तुम्हाला कशा प्रकारे करायचंय. बट सांगण्याचा उद्देश असा असणार आहे की तुमचं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट जर तुमचं असलं तर ते आपल्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. मग ह्याच्याने काय होईल, तुमचा सराव सुद्धा होईल आणि कोणत्याही केसेस जरी आल्या तुम्ही त्या ठिकाणी आरामात तो ड्राफ्ट वगैरे करू शकाल. म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही तेवढ्या जरी गोष्टी शिकला तरी ऍटलिस्ट तुम्ही कोणत्याही क्लायंट कडून काही ना काही चार्ज करू शकाल. 500 असेल, 1000 असेल, 2000 असेल, अकॉर्डिंग टू युअर स्टेटस. मग या सगळ्या गोष्टी असणार आहे दावा आणि मसुदा लेखन मधल्या. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण अजून एक गोष्ट त्या ठिकाणी ऍड केली होती फॉर द ऍडव्हान्स कोर्स मध्ये, की आपण तुम्हाला आमच्याकडून एक लिगल ड्राफ्टिंगचा कोर्स आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल. त्याचे एक पर्टिक्युलर सिनॅरिओ तुमच्या समोर असणार आहे, जो तुम्हाला कोर्समध्ये ऍड झालेला आहे, तो तुम्ही तिथे फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी ऍड करा. त्यामध्ये 16 सेशन्स आहेत जनरली. तुम्ही 1 बाय 1 सेशन जरी पाहिले तरी बऱ्यापैकी फायदा तुमचा होऊ शकेल. त्यामध्ये खास करून भर देण्यात आलाय कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंगवर वगैरे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये जे मॅमनी तो कंडक्ट केलाय, शी इज अ प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट इन कलकत्ता हायकोर्ट. त्यांना 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे त्या फील्डचा. तर त्यांच्या जे शिकवण्याचा पद्धती आहे त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणारच. सो यू कॅन जस्ट गो थ्रू इट. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तो पार्ट आहे इंग्लिश मधला. जर तुमचं कम्युनिकेशन इंग्लिश व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या ठिकाणाहून व्यवस्थितपणे पाहू शकाल. ठीक, लेट्स कम टू दी पॉइंट. दावा आणि मसुद्याचा पार्ट मध्ये जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू, वन्स वी फायनलाइज द थिंग रिगार्डिंग दी दावा आणि मसुदा तयार करणं, जे काही आहे डिफरंट काइंड ऑफ केसेस मध्ये तयार करणं, हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आणखी काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं असणार आहे. मग त्या गोष्टी असू शकतील की हा जो काही दावा आहे हा तर आता तयार झालाय, याचा ड्राफ्ट सुद्धा तयार झालाय. बट अलॉंग विथ दिस पर्टिक्युलर दावा आय नीड टू व्हेरीफाय द डॉक्युमेंट. मला डिफरंट काइंड ऑफ डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. ते डॉक्युमेंट मला या संपूर्ण ड्राफ्ट सोबत लावायचे, या दाव्यासोबत लावायचे. मग ते डॉक्युमेंट कोणते असू शकतील, त्यांना कशा प्रकारे ओळखलं जातं, मग यावर सुद्धा आपला एक भर असणार आहे.
आपण या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये ऍक्च्युअल प्रॅक्टिकल वे मध्ये एक ऍक्च्युअल केस वगैरे घेऊन या सगळ्या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये फक्त एक इमॅजिनरी केसेस आपण नाही घेत आहोत. यामध्ये आपण जी ऍक्च्युअल केस जी कोर्टमध्ये दावा दाखल होतो या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. त्यामुळे जेव्हा दावा आपण शिकू त्यावेळेस आपण ऍक्च्युअल केस पण शिकणार आहोत. त्यासोबत लागलेले कोणते डॉक्युमेंट का लागत असतात, त्याची माहिती का आपल्याला द्यावी लागते त्या सिच्युएशन मध्ये, त्यासोबत ते कागदपत्र का लागतात, या सगळ्यांची माहिती सुद्धा आपल्याला घ्यायची असणार आहे. मग याचं छोटंसं उत्तर आपण या ठिकाणी जर सांगायचा प्रयत्न केला तर याचं छोटंसं उत्तर या ठिकाणी असू शकेल की आपला मागण्या असणार आहेत कोर्टमध्ये. त्या मागण्यांच्या बेसवर आपण पर्टिक्युलरली अच्छा कुणी जॉईन करायचा प्रयत्न करत आहे का? अच्छा ठीक आहे. आपल्या ज्या काही मागण्या असणार आहेत त्या मागण्यांच्या बेसवरच कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचे कागदपत्र लावण्याचा प्रयत्न करतो. मग त्याची एक चेकलिस्ट आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. म्हणजे तुमच्या समोर उद्या उठून कोणताही दावाला कोणत्याही क्लायंटचा यू जस्ट हॅव टू फॉलो दॅट चेकलिस्ट. त्या चेकलिस्टला क्लिक केल्या की तुम्हाला लक्षात येईल की हा बाबा अशा प्रकारची केस आहे का, हे कागदपत्र आहे का, डॉक्युमेंट नंबर 1, डॉक्युमेंट नंबर 2, डॉक्युमेंट नंबर 3. म्हणजे समजा एक छोटस आपण उदाहरण घेऊ या ठिकाणी की बाबा मला त्या ठिकाणी ड्राफ्ट बनवायचा आहे. तो ड्राफ्ट आहे डिक्लेरेशन ऑफ प्रॉपर्टीचा. सो ऍज अ फर्स्ट जनरेशन ऍडव्होकेट, समजा मी न्यू ऍडव्होकेट आहे, भलेही मी फर्स्ट जनरेशन नाहीये, माझ्या फॅमिलीमध्ये आधीही ऍडव्होकेट झालेत, असं जरी असलं तरी सुद्धा ऍक्च्युअल जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये जातो मला तर माहित नाहीये कोणते कागदपत्र कुठे लागणार आहे. तर त्या चेकलिस्टचा वापर करून आपण जेव्हा डिक्लेरेशन सूट फाईल करणार आहोत, एखाद्या पार्टिशन सूट फाईल करणार आहोत, त्या चेकलिस्टमध्ये नंबर ऑफ डॉक्युमेंट असेल. जसं की एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट ज्याला आपण वंशावळ म्हणू शकू किंवा सक्सेशन सर्टिफिकेट म्हणू शकू, एखादा 7/12 म्हणू शकू, एखादा नंबर 9चं ऍप्लिकेशन असू शकेल किंवा नंबर 9चं सर्टिफिकेट असू शकेल, एखादा लँड रिव्हेन्यू ऑफिसरचं सर्टिफिकेट असू शकेल, एखादं नातेसंबंध दर्शवणारं डॉक्युमेंट असू शकेल, एखादं डेथ सर्टिफिकेट दाखवणारे डॉक्युमेंट असू शकेल. मग अशा प्रकारचे नंबर ऑफ डॉक्युमेंट आपल्याला समोर जर असले तर जेव्हाही तशा प्रकारची केस घेऊन एखादा क्लायंट येईल त्याचे जेव्हा मी मुद्दे ऐकेन, जे मुद्दे असू शकतील त्याचा मागण्यांच्या बेसवर, त्या मागण्या जेव्हा मी पाहीन त्या मागण्या पाहिल्यानंतरच माझं लक्षात येईल की बाबा माझं हे डॉक्युमेंट हवे, लगेच आपण त्या क्लायंटला देऊ शकतो आरामात. मग या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये सांगण्याचा उद्देश एवढा असणार आहे की नॉट ओनली वी हॅव टू गिव्ह दी ऍडव्हान्टेज टू दी ड्राफ्टिंग मला पार्ट, बट ऑल्सो फॉर द प्रॅक्टिकल अस्पेक्ट. किंवा ऍक्च्युअल मध्ये मला कोणत्या गोष्टी हव्या आहेत, मला हे कोणते हत्यार हवे, जसं की मला एखादा दावा दाखल करायचा आहे फॅमिली मॅटरचा, तर फॅमिली मॅटर मध्ये असलेले वेगळे वेगळे डॉक्युमेंट, त्यासोबतच मला कोणते कागदपत्र असणार आहे ते तर ठीकच आहे, बट त्यासोबत मला कोणत्या कायद्यांचा वापर करायचा आहे ते सर्व कायदे, त्याच्यामधल्या कोणत्या गोष्टींचा मला वापर करायचा आहे त्या सर्व मेजर गोष्टी. आपण दुसऱ्या कायद्यांबद्दल तेवढं इनडेप्थ मध्ये नाही जाणार आहोत कारण की आपण या ठिकाणी प्रोसिजर शिकत आहोत. बट ते बेसिक्स नॉर्मल केसेस असणार आहेत ना, त्या संदर्भामधले बेसिक्सचे पार्ट आपण पाहणारच आहोत. त्यामुळे त्यामध्येही जास्त इनडेप्थ मध्ये न जाता जे मेजर चेकआउट असणार आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. मग ह्या सिच्युएशन मधून जेव्हा आपण पुढे वळण्याचा प्रयत्न करतो त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह राईट वाला जो पार्ट आहे त्यावर पण भर द्यायचा असणार आहे. त्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू वकिलांचे अधिकार आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह राईट. त्यासोबतच सेल्फ रिप्रेझेंटेशनचा एक पार्ट. या बेसिक्सच्या गोष्टी पण आहेत पण यामध्ये आपण ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा बघायचा प्रयत्न करू. जसं की बेसिक्स गोष्ट आहे की एक ऍडव्होकेट कोणत्याही केसमध्ये वकालतनामा दाखल करू शकतो. बेसिक्स गोष्ट आहे, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. बट ऍडव्हान्स गोष्टी काय असेल त्यामधल्या की कोणत्या अशा सिच्युएशन आहेत ज्यामध्ये एखादा ऍडव्होकेट वकालतनामा दाखल नाही करू शकत. जसं की रिसेंटली वी हॅड वन ऑफ द केस ज्यामध्ये समजा एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे, त्या वकील साहेबांनी एका क्लायंटचा अर्ज दाखल केला, त्यांनी एका क्लायंटच्या बाजूने एक केस दाखल केली. आफ्टर सम टाइम
आफ्टर सम टाइम काय झालंय, 1-2 महिन्यानंतर त्यांना फीस वगैरे नाही मिळाली. फीसच्या इश्यूमुळे त्यांनी काय केलं, त्याच केसमध्ये समोरच्या पक्षकाराच्या साईडने त्या ठिकाणी वकालतनामा वगैरे दाखल केला. मग बेसिक्स नॉलेज आतापर्यंत आपलं काय होतं, की बाबा कोणताही वकील दाखल करू शकतो वकालतनामा. ठीक आहे, तिथपर्यंत सिच्युएशन दाखल केली आहे त्याने. बट ऍडव्हान्स गोष्ट हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते की त्यासाठी काही टर्म अँड कंडिशन असावे लागतात. त्यापैकी पहिली टर्म अँड कंडिशन आपण आधी पाहिली होती बेसिक पार्ट मध्ये, की एखाद्या क्लायंटला जर एनओसी वगैरे मिळाला तर तो स्वतःचा वकील चेंज करू शकतो, किंवा तो वकील सुद्धा वकील पत्रामध्ये म्हणत असतो की बाबा मी कोणत्याही सिच्युएशन मध्ये वकालतनामामधून माझं नाव मागे घेऊ शकतो जर मी कम्फर्टेबल नसेल तर. बट ऍडव्हान्स गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते की फक्त एवढंच समजून चालणार नाहीये, त्यासाठी अजून टर्म अँड कंडिशन फॉलो होतात. त्या म्हणजे तुम्ही सेम केस मध्ये प्लेंटिफ कडूनही लढत आहात आणि अपोनंट पार्टी कडूनही लढत आहात असं व्हायला नको. देअर विल बी अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड ऍडव्होकेसी ऍक्ट किंवा लिगल सर्व्हिसेस ऍक्ट जे काही आहेत त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्याला रेस्ट्रिक्शन देतात की ज्या ठिकाणी एखाद्या क्लायंटचा जे काही केस आहे त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होईल, त्या सिच्युएशन मध्ये ते वकील साहेब त्या क्लायंटची केस लढणार नाहीये, भलेही एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन नसेल घेतलं तरी सुद्धा. नाहीतर काय होईल की बाबा मी एका वेळेस मी प्लेंटिफची केस लढेल आणि मला पैसे कमी मिळाले किंवा मला वाटलं की बाबा नाही मी यांची केस घेत नाही, पण मी यांची केस तर वाचलीये आणि मी थोड्या दिवसांनी समोरच्या पार्टीकडून केस लढावं. मग या ठिकाणी काय होते, ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होते. तर ऍडव्हान्स पार्ट जो काही असणार आहे ह्या कोर्सचा हात असणार आहे की ज्या प्रॅक्टिकल बेस्ड वेगळ्या वेगळ्या डिफरंट काइंड ऑफ सिच्युएशन आहेत त्या आपल्याला कशा डील करायच्या आहेत आणि त्याचे प्रो अँड कॉन्स आणि त्याचे टर्म अँड कंडिशन, त्याचे रेस्ट्रिक्शन काय असणार आहेत. तो बेसिक्स पार्ट सोबत आपल्याला या ठिकाणी ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा बघायच्या आहे, त्यासोबत त्यावर उद्देशलेल्या वेगळ्या वेगळ्या केस लॉ कडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग हा पार्ट झालाय दाव्या किंवा मसुद्यापर्यंत. या दाव्या आणि मसुद्यापर्यंत पार्ट तर ठीक आहे, बट ह्यासोबत जेव्हा आपण एफिडेव्हिट वगैरे तयार करत असतो, त्या एफिडेव्हिट कशा प्रकारे तयार केले जातं, त्यातले मुख्य उद्देश काय असणार आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचंय. यामध्ये सुद्धा आपण मॅन्युअल पार्ट पाहणार आहोत आणि त्यासोबतच आपण त्याचा ऍडव्हान्स पार्ट म्हणजे एआयचा वापर करून आपण कशा प्रकारे प्रतिज्ञापत्र तयार करू शकतो, एफिडेव्हिट तयार करू शकतो, ह्यावर पण आपलं लक्ष असणारच आहे. मग फक्त एखादा वकील फक्त प्रतिज्ञापत्र जरी तयार करत असेल, समजा तो नॉर्मल केसचं करत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तो एखाद्या वेगळ्या कॉन्ट्रॅक्टचं, एखाद्या वेगळ्या डीडचं जरी तो प्रतिज्ञापत्र तयार करू शकला तरी तो बऱ्यापैकी पैसे कमवू शकतो आरामात. मग सांगण्याचा उद्देश एवढाच असणार आहे की बाबा यामध्ये आपण जेवढ्या गोष्टी शिकणार आहोत ना त्या फक्त नॉर्मल आहेत म्हणून आपल्याला घेऊन चालायचं नाहीये. यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स पार्ट काय असणार आहे त्यामधला, त्यावर पण आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि ते मॅन्युअल सोबत जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिस करणार आहात लाईव्ह सेशन्स मध्ये, त्यावेळेस इज टोटली डिपेंडिंग ऑन यू. माझं तर काम असणार आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगाव्या, पण तुमचंही काम असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा त्या सर्व गोष्टींवर व्यवस्थितपणे भर देऊन त्या गोष्टी शिकायला हव्या. हा झालाय दावा आणि मसुद्यापर्यंतचा पार्ट. बट इथेच आपली सिव्हिल केस संपणार नाहीये. आपण जेव्हा पुढे जातो दावा वगैरे दाखल केल्यानंतर त्याचा पुढच्या सिच्युएशन मध्ये आता आपण बघायचा प्रयत्न करतो या ठिकाणी की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा एखादा दावा दाखल होतो त्या दावा दाखल करण्याची फायलिंगची प्रोसिजर काय असणार आहे. त्या फायलिंगच्या प्रोसिजर मध्ये व्हॉट एव्हर द ड्राफ्ट वी हॅव, अलॉंग विथ दॅट पर्टिक्युलर ड्राफ्ट आपण काही डॉक्युमेंट अटॅच केले. बऱ्याच वेळेस ते डॉक्युमेंट कशा प्रकारे वाचण्यात यावे, कोणत्या डॉक्युमेंटचा काय उद्देश असतो, त्याचा काय वापर होतो, त्याचे प्रो अँड कॉन्स काय आहेत ह्यावर आपलं लक्ष असणार आहे. जसं की एखादा दावा आहे प्रॉपर्टीच्या संदर्भामधला, समजा शेतीच्या संदर्भातला, तर त्यामध्ये 7/12 उताराचा उद्देश काय आहे, एखादा आधार कार्डचा उद्देश काय आहे, एखादा डेथ सर्टिफिकेटचा उद्देश काय आहे, त्याच्यामधला ऍडव्हान्टेज काय आहे, डिसएडव्हान्टेज काय आहे, एखादा लाईट बिलाचा उद्देश काय असू शकतो, त्यामधून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी सिद्ध करू शकतो, कोणत्या गोष्टी आपल्या अगेन्स्ट मध्ये जाऊ शकतात.
एखादा आधार कार्ड असेल, एखादा डेथ सर्टिफिकेट असेल, एखादा कॉन्ट्रॅक्ट आहे, एखादा जुनं एफिडेव्हिट आहे, एखादी लँड रिव्हेन्यूची रिसिप्ट असेल, एखादा जन्माचा दाखला आहे. मग हे सगळे डॉक्युमेंट तर आहेतच, पण आपल्याला या ठिकाणी हे पण बघायचं असणार आहे. बेसिक्सच्या पार्ट मध्ये आपण फक्त हे डॉक्युमेंट शिकले होते, पण ऍडव्हान्स पार्ट मध्ये आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की ह्या डॉक्युमेंटचा ऍडव्हान्टेज काय आहे, या डॉक्युमेंटचा डिसएडव्हान्टेज काय आहे. मग ह्याचा वापर जर आपण व्यवस्थितपणे करू शकलो तर कोणत्या केसमध्ये कोणते कागदपत्र लावावे आणि कशा प्रकारे कायद्याचा लूपहोलचा वापर करून आपण एखाद्या केसमध्ये कसा ऍडव्हान्टेज घेऊ शकतो, या गोष्टी आपण व्यवस्थितपणे हँडल करू शकू. मग हाच एक पर्टिक्युलर पार्ट असणार आहे जो आपल्याला फायलिंग वाल्या पार्ट मध्ये कामात येतो. मग ह्या फायलिंग वाल्या पार्ट मध्ये आपण एक छोटंसं रेकॉर्डेड सेशन वगैरे पाहू, किंवा मग जेव्हा एखादी ऍक्च्युअल केस वगैरे असेल त्यावेळेस आपण ऍक्च्युअल फायलिंग वगैरे वाला ई फायलिंग वाला पार्ट पण पाहणारच आहोत. तो वेगळा पार्ट आहे. पण बऱ्याच वेळेस काय झालंय आतापर्यंत, जेव्हाही आम्ही ई फायलिंगचा सेशन घेतो ना, त्यावेळेस बऱ्याच वेळेस एकतर त्यांची वेबसाईट चालत नाही किंवा बऱ्याच वेळेस डॉक्युमेंट अवेलेबल नसतात क्लायंटचे. मग हा एक सिनॅरिओ झालाय. त्यामुळे वी आर इन थॉट की जेव्हाही एखादी नवीन केस आम्ही दाखल करत असू त्यावेळेस सर्व स्क्रीन वगैरे रेकॉर्ड वगैरे करू शकू आणि मग नंतर त्याला एक्सप्लेनेशन वगैरे जरी केलं तरी तुम्हाला त्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे कळू शकतील. यासोबतच आपण जेव्हा पुढे वळण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी बघायच्या असणार आहे. मग जसं की या न्यायालयीन प्रक्रियेचा पर्टिक्युलर पार्ट वगैरे मध्ये आपल्याला बघायचं असणार आहे की समोरच्या व्यक्ती विरुद्ध जेव्हा आपण दावा दाखल करतो पर्टिक्युलरली, तो दावा दाखल केल्यानंतर आपल्या समोर एक सिच्युएशन असते की बाबा जशा प्रकारे मी दावा दाखल केलाय तशा प्रकारे समोरची व्यक्ती सुद्धा एक मनुष्य आहे. मग ती मनुष्य जर असेल तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीला सुद्धा योग्य ती अपॉर्च्युनिटी दिली गेली पाहिजे. दिले जाणं त्याच्यासाठी एक न्यायालयीन प्रक्रिया आपण अवलंबत असतो. मग या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पहिला पार्ट तर असतो व्हेनेवर वी हॅव टू फाईल दी केस, समोरच्या व्यक्तीला एक समन वगैरे पाठवण्यात येतो. त्याला आपण म्हणू शकू समोरच्या व्यक्तीला बोलावणं कोर्ट पर्यंत. मग फक्त समोरच्या व्यक्तीला बोलावणं इथून तर चालणार नाहीये सिच्युएशन. इथून अजून एक गोष्ट रिव्हील होते ती म्हणजे ऍडव्हान्स वाली गोष्ट की बाबा समनच्या पार्ट मध्ये आपण कशा प्रकारे एखाद्या क्लायंटसाठी वेळेचा लूपहोलचा वापर करून थोडा जास्त वेळ मिळवून देऊ शकतो. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला यासाठी समजवणार नाहीये की बाबा तुम्ही लूपहोलचा फायदा घ्या आणि तुमच्या केसला वारंवार डिले करा. नाही, आपण या ठिकाणी ऍज अ फक्त प्रॅक्टिकल मॅनर मध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही त्या युक्तींचा वापर करू शकाल. त्यामधले प्रो अँड कोन्स जे काही असणार आहेत त्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही कशा प्रकारे एखाद्या न्यायालयीन प्रक्रियेला डिले करू शकता जास्त वेळेपर्यंत, त्यावर सुद्धा आपल्याला एक भर द्यायचा असणार. कारण की त्याच प्रक्रियेवर बऱ्यापैकी सिनियर ऍडव्होकेट व्यवस्थितपणे पैसे कमवत आहेत वर्षानुवर्ष केस डिले करून करून. मग तो पण पार्ट आपण एक शिकून घेऊ यामध्ये, जेणेकरून जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस मध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा फायदा वगैरे होऊ शकेल. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला अजून काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं असणार आहे. त्या गोष्टी आपल्या समोर असू शकतील की बाबा व्हेनेवर वी विल बी देअर की फक्त एक समन पाठवला तर समन पाठवल्यापर्यंत चालत नाहीये. समनचा आधी सुद्धा भरपूर प्रोसिजर असणार आहे. त्या प्रोसिजरला म्हणत असतो आपण की बाबा एखादी केस जेव्हा दाखल होते ती दाखल झाल्यानंतर ऍक्च्युअल कोर्ट वगैरे मध्ये कशा प्रकारे त्या वर्कला मॅनेज केलं जातं आणि बऱ्याच वेळेस केसेसला कशा प्रकारे डिले करण्यासाठी पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जे इंटरनल स्टाफ असतो एखादा, आय एम नॉट गिव्हिंग यू एनी की बाबा तुम्ही काहीतरी चुकीचा गोष्टी करा, बट आय एम जस्ट गिव्हिंग यू दी एक्झाम्पल की बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा आपण एखादी केस फाईल करतो, भलेही आता ऑनलाईन माध्यम असू शकेल तरी सुद्धा या टॅक्टिक चालत असतात. ते रजिस्टर ऑफिस वगैरे असतं त्याच्या मधून सुद्धा आपण बऱ्याच वेळेस केसेसला डिले करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मग आपल्या मनपसंत जी काही डेट असू शकेल ती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
किंवा ज्या काही मनपसंत तारखा असू शकतील, मनपसंत जजेस असू शकतील, त्यांच्या समोर आपल्या केसेसला कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जाऊ शकेल, त्या गोष्टी सुद्धा मॅनेज केल्या जातात. त्यामुळे त्यावर सुद्धा आपण एक छोटंसं लक्ष वगैरे देऊ शकू, की बाबा त्या गोष्टी कशा प्रकारे आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकाल किंवा नाही घेऊ शकाल. या सगळ्या गोष्टी पण आपण बघायचा प्रयत्न वगैरे करू शकतो. या सगळ्या गोष्टी सोबत जेव्हा आपण बाहेर पडत असतो, त्यासोबत आपल्याला काही गोष्टी अजून त्या ठिकाणी ऍड होतात. त्या म्हणजे की फक्त एखादी केस फायलिंगच्या सिच्युएशन पर्यंत जाणं आणि डिले टॅक्टिक मध्ये एखाद्या पक्षकाराला सुद्धा ऍड होणं किंवा एखाद्या अमेंडमेंटचं ऍप्लिकेशन जाणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा एखाद्या डिले टॅक्टिकच्या असू शकतात. डिले टॅक्टिकचा एवढाच अर्थ आहे मुद्दामून एखाद्या केसला डिले करणं. एकतर तुम्ही पक्षकाराचे वकील म्हणून करू शकत असाल किंवा अपोनेंट पक्षकाराचे वकील आहेत म्हणून करू शकत असाल. पण हे शिकून ठेवणं यासाठी गरजेचं आहे कारण की यामध्ये कोण नेसेसरी पार्टी आहेत, कोण प्रॉपर पार्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्वाचं असतं. हे जर आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं तर आपल्या समोर जे काही सिच्युएशन येते, ज्याला आपण समनची सिच्युएशन म्हणतो, ती सुद्धा आपण जास्त पैसे वगैरे घेऊन क्लायंट कडून वेळ घेऊ शकतो किंवा लूपहोलचा फायदा घेऊ शकतो. इथपर्यंत आतापर्यंत ठीक आहे. जेव्हा आपण ऍडव्हान्स मध्ये जाऊ त्यामध्ये आपण आणखी डीप मध्ये जाऊ शकतो. आतापर्यंत यावर डिस्कस करायची गरज नाही. ठीक. नाउ विल मूव्ह ऑन टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट, ज्याला आपण म्हणू शकू की बाबा एक जे वेगळे डिफरंट काइंड ऑफ डॉक्युमेंट असणार आहे ते वाचायचं आपण शिकू, त्याचं विश्लेषण करायचं आपण शिकू आणि त्यानंतर पुढचा पार्ट वगैरे आपण मूव्ह ऑन केल्यानंतर विल गो टुवर्ड्स दी नेक्स्ट पार्ट. तो नेक्स्ट पार्ट असणार आहे आपल्या समोर प्रतिवाद पत्र दाखल करणं. प्रतिवाद पत्रासोबतच आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे एखाद्या दाव्यामध्ये एखादा रिप्लाय फाईल होतो, प्रतिवाद पत्र फाईल होतं, डिफेन्स फाईल होतो आणि ह्याच डिफेन्स सोबत आपण तेव्हा बघायचा प्रयत्न करतो काउंटर क्लेम, यासोबतच आपण बघायचा प्रयत्न करतो सेट ऑफ आणि या दोन्ही ऍप्लिकेशनचा वापर करून ऍज आपला जो डिफेंडेंट आहे त्याच्या केसला आपण कशा प्रकारे मजबूत करू शकतो. कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की बाबा माझाच क्लायंट दावा दाखल करेल असं होणार नाहीये. कधी कधी असं पण होईल की माझा क्लायंटच्या विरोधात दावा दाखल होईल. त्यामुळे ह्या ज्या काही सिच्युएशन आहे, ज्या सिच्युएशनला आपण म्हणत आहोत की प्रतिवाद पत्र दाखल करणं, या प्रतिवाद पत्र दाखल करण्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला या गोष्टींवर पण भर द्यायचा असणार आहे की आपण ऍज अ डिफेन्स जेव्हा घेऊ तेव्हा आपण आपल्या क्लायंटला कशा प्रकारे मदत देऊ शकतो. कारण की आपण जर त्याचे वकील आहेत तर त्याच्या सुद्धा काहीतरी अपेक्षा असेल आपल्याकडून की वकील साहेब आपल्या केसमध्ये काहीतरी चांगलं करतील, आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आपला या ठिकाणी भर असणार आहे जो सेट ऑफचा पार्ट आहे, जो काउंटर क्लेमचा पार्ट आहे, त्यावर व्यवस्थितपणे भर देणं, त्यावर आपण व्यवस्थितपणे वेटेज मध्ये सगळ्या गोष्टी शिकू. आणि जसं आपण बेसिक्स पार्ट मध्ये पाहिलं होतं की नंबर ऑफ टाईप ऑफ डिफेन्सेस आपण पाहिले, त्यामध्ये एक लिस्ट आपण पाहिली होती. त्या लिस्ट मध्ये पॉइंट नंबर 1 पासून पॉइंट नंबर 12 पर्यंत सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन डिस्कस केल्या बेसिक वाल्या पार्ट मध्ये, जर तुम्हाला आठवत असेल तर, ज्यामध्ये ज्युरिस्डिक्शन असू शकेल किंवा लिमिटेशन ऍक्ट असू शकेल, जनरल डिफेन्सेस असू शकतील, या सगळ्या गोष्टी होत्या. इनसॉल्वन्सी असू शकेल, प्रॉपर पर्सन असू शकेल, मायनर असू शकेल. तो डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट वॉज देअर. बट त्या गोष्टी सोबतच आपल्याला या ठिकाणी आता ऍडव्हान्स पार्ट सुद्धा बघायचा असणार आहे की कोणत्या प्रकारच्या केसमध्ये कोणत्या प्रकारचा डिफेन्स आपण घ्यायला पाहिजे. प्रॉपर्टीच्या केसमध्ये कशा प्रकारे घ्यायला पाहिजे ज्यावेळेस माझ्याकडे अमुक अमुक डॉक्युमेंट अवेलेबल आहेत. फॅमिली मॅटर मध्ये कशा प्रकारे घ्यायला हव्या, सर्व्हिसेसच्या मॅटर मध्ये कशा प्रकारे घ्यायला हव्या. सो मेनी मोर थिंग्स आर देअर, ज्याचा वापर करून आपण ऍक्च्युअल जो डिफेन्स असतो तो घेऊ शकतो आणि सोबतच आपण ऍज अ ऍडव्होकेट म्हणून आपल्या क्लायंटला वाचवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेस गरजेचं नाही की फक्त प्रॉपर्टीच्याच केसेस येतील. त्या ठिकाणी डिफरंट काइंड ऑफ केसेस येऊ शकतात माझ्याकडे. तर ते डिफरंट काइंड ऑफ ज्या 10-12 केसेस असतील त्या आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू
आणि त्याच्यासोबतच जे डिफरंट काइंड ऑफ केसेस असतील त्यांचा नोट्स वगैरे आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही नंतर सुद्धा त्या नोट्स वगैरे वाचून बाकीच्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करू शकाल तुमचा बेसवर. ह्याचा पुढे जेव्हा आपण बघण्याचा प्रयत्न करतो, यावेळेस आपण पाहण्याचा प्रयत्न करू हाऊ टू ड्राफ्ट एनी रिटर्न स्टेटमेंट. तो एक मेजर पार्ट असणार आहे आपल्या समोर. जसा आपण दावा दाखल केला, दावा ड्राफ्ट केला, या गोष्टींवर भर दिला, तशाच प्रकारे आपण रिटर्न स्टेटमेंट फाईल करणं, प्रतिवाद पत्र फाईल करणं या गोष्टीवर सुद्धा भर देणार आहोत. कारण की ही एक पहिली स्टेज असते एखाद्या प्रतिवादीच्या, एखाद्या सामनेवाल्याचा, एखाद्या डिफेंडेंटचा, एखाद्या रिस्पॉन्डंटच्या, एखाद्या डिफेन्स ऍडव्होकेटच्या आयुष्यामधला त्या पर्टिक्युलर केसमध्ये, की ज्या ठिकाणी तो स्वतःच्या केसला स्ट्रॉंग करू शकेल. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण ऍक्च्युअल प्लेंट जी आपण दाखल केली असेल त्याचा डिफेन्स कशा प्रकारे घेतला पाहिजे ते मॅन्युअल वे मध्ये पण पाहू, आणि त्याच ठिकाणी आपण त्याचा रिप्लाय एआयच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे योग्य रीतीने करू शकू त्यावर पण आपण पाहू, त्यावर सुद्धा आपण एक भर देऊ. मग त्यासोबत असलेले विविध प्रकारचे डॉक्युमेंट त्यावर पण आपलं लक्ष असणार आहे. यासोबतच आपण त्या पर्टिक्युलर सिनारिओ मध्ये बघायचा प्रयत्न करू की हे जे काही रिटर्न स्टेटमेंट आहे ह्यामध्ये कशा प्रकारे आपण एखाद्या मुद्द्याचं खंडन करू शकतो, आरोपाचं खंडन करू शकतो, ते कशा प्रकारे केले गेलं पाहिजे, कोणत्या मेन गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये. व्हाय आय एम टेलिंग यू की बाबा एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये, कारण की आतापर्यंत आपण जनरल डिफेन्सेस पाहिले जे सगळ्या केसेससाठी लागू होत होते, बट ऍडव्हान्स कोर्स असल्यामुळे आपल्याला बघायचं असणार आहे या ठिकाणी एक पर्टिक्युलर केस त्यामध्ये कशा प्रकारचे डिफेन्स घेतले जाऊ शकतात. समजा एक प्रॉपर्टीची केस आहे त्यामध्ये कशा प्रकारचे डिफेन्स घेतले जाऊ शकतात. एक सेल्स अँड गुड्सची केस आहे त्यामध्ये कशा प्रकारे डिफेन्स घेतले जाऊ शकतात. एखादा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टची केस आहे त्यामध्ये कशा प्रकारचे डिफेन्स घेतले जाऊ शकतात. एखादा टेनेंटचा केस आहे त्यामध्ये कशा प्रकारे डिफेन्स घेतले जाऊ शकतात. तो मेनी मोर थिंग्स आर देअर. सांगण्याचा उद्देश एवढाच असणार आहे, रिटर्न स्टेटमेंट मध्ये सुद्धा किंवा डिफेन्स ऍडव्होकेट होऊन सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. मग यासाठी गरजेचं असणार आहे फक्त बेसिक गोष्टी समजून चालणार नाहीये. जर आपल्याला एखाद्या केसमध्ये डेडिकेटेड ऍडव्होकेट व्हायचं असेल, समजा जसं की काही व्यक्ती फक्त रिअल इस्टेटच्या केसेस घेतात, काही व्यक्ती फक्त लेबर लॉच्या केसेस घेतात, काही व्यक्ती फक्त फॅमिली लॉच्या केसेस घेतात, पण आपण आहोत ज्युनियर, त्यामुळे आपल्याला माहित नाही आपली आवड कोणत्या फील्डमध्ये आहे. माझी आवड एखाद्या सिव्हिल फील्डमध्ये आहे, माझी आवड एखाद्या क्रिमिनल फील्डमध्ये आहे का, माझी आवड एखाद्या फॅमिली मॅटरमध्ये आहे का, प्रॉपर्टी मॅटरमध्ये आहे का, कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग मध्ये आहे का, टॅक्सेशनच्या मॅटर मध्ये आहे का. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी जर आपण शिकून घेतल्या तर ऍटलिस्ट आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये शिरायचं आहे ते आपण नंतर ठरवू शकतो की हा बाबा या गोष्टी मला सोप्या वाटत, मी आता ह्यामध्ये प्रॅक्टिस करेल भविष्यामध्ये. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी काय आहेत त्यावर सुद्धा भर द्यायचा असणार आहे. कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल जेवढेही व्यक्ती जास्त पैसे कमवतात ते खास करून डिफेन्स ऍडव्होकेट असतात, डिफेन्स लॉयर असतात. डिफेन्स लॉयर मध्ये मग तुम्ही मूव बोली किंमत मागा, क्लायंट द्यायला तयार होतो, पण त्यासाठी आपल्यासाठी पण नॉलेज पाहिजे ना, आपल्याकडे पण काहीतरी नॉलेज पाहिजे. तो सांगण्याचा उद्देश असा असणार आहे की डिफेन्स वाल्या पार्ट मध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रचंड प्रमाणात शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, त्यावर आपण भर देऊ. एखाद्या गोष्टीचं खंडन कसं केलं जातं त्या गोष्टींवर आपण भर देऊ आणि त्याचा वापर करून आपण डिफेन्स ऍडव्होकेटचं जे बेसिक स्ट्रक्चर असणार आहे ते फुलफिल करण्याकडे आपण वाटचाल करू. मग या सोबतच पॅरलल वे मध्ये चालणाऱ्या गोष्टी म्हणजे इंटरलोकेटरी ऍप्लिकेशन, ज्याला आपण इंटरिम ऍप्लिकेशन पण म्हणत असतो, ज्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ ऍप्लिकेशन येतात. त्यापैकी एक ऍप्लिकेशन आहे एखादं स्टे ऍप्लिकेशन, ज्याला आपण इंजंक्शन ऍप्लिकेशन म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण कोर्टकडे विनंती करत असतो की बाबा पॅरलल वे मध्ये एखाद्या गोष्टीवर मनाई करण्यासाठी फॉर द प्रोटेक्शन असू शकेल, फॉर द प्रिकॉशन असू शकेल, फॉर द सेफ्टी असू शकेल, किंवा त्यासोबतच एक फक्त पळवाटा म्हणून सुद्धा आपण करत असतो. या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायचंय. मग यामध्ये डिफरंट काइंड ऑफ
ऍप्लिकेशन्स आहेत, एन नंबर ऑफ ऍप्लिकेशन, जवळजवळ 50 ते 100 काइंड ऑफ डिफरंट ऍप्लिकेशन आहेत, जे आपण एखाद्या केसमध्ये सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत देऊ शकतो. त्याचा उद्देश काय आहे, ते कोणत्या सिच्युएशन मध्ये दिले जातात, त्याचे प्रो कॉन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींकडे आपण भर देऊ. जसं की समजा एखादं चेंबर समन द्यायचं असेल, एखादं पुर्सीस फाईल करायची असेल, है ना, इंटरलोकेटरी ऍप्लिकेशन द्यायचं असेल, अमेंडमेंट ऍप्लिकेशन द्यायचं असेल, डिले कंडोनेशनचं ऍप्लिकेशन द्यायचं असेल, तो मेनी मोर थिंग्स आर देअर. त्या गोष्टींकडे आपण भर देऊ. त्यांचे डेमो ड्राफ्ट वगैरे आहेत, विल प्रोव्हाइड इट इन दी कोर्स. म्हणजे काय आहे, एकंदरीतपणे ते ऍप्लिकेशन पण तुम्ही समजू शकाल, कोणत्या ऍप्लिकेशन कोणत्या सिच्युएशन मध्ये दिलं जातं आणि त्याचा वापर कोणत्या सिच्युएशन मध्ये केला जातो. कारण की yesterday ओनली वन ऑफ द स्टुडंट कॉल्ड अस. ते आता 4 ते 5 वर्ष झाले त्यांना प्रॅक्टिस मध्ये, बट त्यांच्या सिनियर त्यांना हेच सांगत नाही आतापर्यंत की बाबा कोणतं ऍप्लिकेशन कधी लागतं, कोणत्या ऍप्लिकेशनला काय म्हणतात, सरबदारी ऍप्लिकेशन काय असतं, ते कोणत्या सिच्युएशन मध्ये दिलं जातं. मग काय होतं याच्याने, की बाबा आपले जे काही क्लायंट असतात ना, त्यांच्यासमोर थोडंसं डिसॅग्रीड आपण होतो, किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही माहित नाही. तर असं काही समजायची गरज नाहीये. आपण जे डिफरंट काइंड ऑफ ऍप्लिकेशन असतात ना, त्यावर पण भर देणार आहोत, की बाबा बेसिक्स काही ऍप्लिकेशन आणि त्याची एक लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल, त्यासोबत त्यांचा नोट्स आणि त्यांचे डिफरंट ड्राफ्ट, जेणेकरून त्याच्या मदतीने तुम्ही जेव्हाही तुम्हाला गरज असेल ते प्रिंट आउट वगैरे घ्या, तुमचा ड्राफ्ट वगैरे फिल करा तुमच्या केसचा आणि सबमिट करा ऍप्लिकेशन. दॅट्स इट. ते ऍप्लिकेशन जरी सबमिट केलं तरी 1000, 1500, 2000 आरामात पैसे आपण क्लायंट कडून घेऊ शकतो. तो पण एक उद्देश असणार आहे आपला या संपूर्ण ऍडव्हान्स कोर्सचा. यामध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू पॅरलल वे मधल्या ऍप्लिकेशन मध्ये, या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न करू पॅरलल वेच्या ऍप्लिकेशन नंतर, की एखाद्या केसमध्ये जेव्हा आपण प्रतिवाद पत्र दाखल करतो, त्यासोबत काउंटर क्लेम आणि जे सेट ऑफ दाखल होतं, त्यांचा उद्देश काय आहे आणि त्यांचा ऍडव्हान्टेज आपण कशा प्रकारे घेऊ शकतो एखाद्या केसमध्ये. एकतर आपल्याला केस लवकर संपवण्यासाठी एक फायदा असू शकेल, किंवा एक असू शकेल की फक्त वेळ काढण्यासाठी. एकतर काउंटर क्लेम आपण दाखल करू वेळ काढण्यासाठी, किंवा आपण सेट ऑफ दाखल करू लवकरात लवकर केस संपवण्यासाठी. तो बोथ थिंग्स आर देअर. मग मेजर पार्ट आपला असणार आहे प्रतिवाद पत्र किंवा अंतरिम अर्ज, किंवा ज्या आफ्टर दी केस फायलिंग, जेव्हा एखादी केस कोर्ट समोर येणार आहे, त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींकडे जर पाहिलं किंवा या सगळ्या गोष्टींकडे जर भर दिला, तर त्यामध्ये आपल्याला ऍज अ डिफेन्स ऍडव्होकेट होण्यासाठीच्या सर्व गोष्टी फुलफिल होऊ शकतात. यामधला पुढचा पार्ट येतो, ज्याला आपण म्हणत असतो ऍक्च्युअल हिअरिंग. बट ऍक्च्युअल हिअरिंगचा पार्ट मध्ये जाण्याआधी आपण काही गोष्टी जर बघायचा प्रयत्न केला, तर त्या असू शकतील आपल्या समोर, की जे काही डिफरंट काइंड ऑफ एव्हिडन्सेस पुरावे असू शकतील, जे एखाद्या डिफेंडेंटच्या माध्यमातून फाईल केले जातात, त्या गोष्टींकडे आपण भर देऊ. सोबतच त्या व्यक्तीने मांडलेले जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरून एखादा वादाचा मुद्दा कशा प्रकारे ठरवला जातो आणि कशा प्रकारे तो वादाचा मुद्दा ठरवून एखादं कोर्ट ऍक्च्युअल हिअरिंगला सुरुवात करते, त्या गोष्टींकडे आपला भर असणार आहे. मग ह्या गोष्टी समजून घेणं यासाठी पण महत्वाचं असणार आहे, कारण की ऑर्डर नंबर 11 पासून तर ऑर्डर नंबर 14 पर्यंत, ज्यामध्ये असणार आहेत ऍडमिशन्स डिनायल, ज्यामध्ये असणार आहेत प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट, इम्पाउंडिंग ऑफ डॉक्युमेंट, रिटर्निंग ऑफ डॉक्युमेंट, आणि त्यासोबतच असणार आहे सेटलमेंट ऑफ इश्यूज. यासोबतच असणार आहेत डिस्कव्हरी अँड इन्व्हेस्टिगेशन. या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण इनडेप्थ मध्ये शिकतो, त्या शिकल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आता आपल्या केसच्या फायनल स्टेज पर्यंत जाण्यासाठी एक पाया भक्कम तयार झालाय. मग हे जे फाउंडेशन असतं हे तयार होतं आपलं, तेव्हा एखाद्या कोर्टमध्ये फ्रेमिंग ऑफ इश्यूज म्हणजे अंडर ऑर्डर नंबर 14 ची सिच्युएशन, ऑर्डर नंबर 14 ची सिच्युएशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो फ्रेमिंग ऑफ इश्यूज, वाद मुद्द्यांचा
फायनल करणं, वादमुद्द्यांना निश्चित करणं ही प्रक्रिया होते. मग ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टींकडे भर द्यायचा असणार आहे, की बाबा मी एखाद्या केसमध्ये आता मी ज्युनियर ऍडव्होकेट झालोय, पण ह्या केसला लढत लढत आता माझ्याकडे 2 ते 3 वर्ष झाले आणि आता ही हिअरिंगच्या स्टेजवर आली आहे केस. मग जर आता ही केस हिअरिंगच्या स्टेजवर आली असेल, तर फक्त तेवढंच समजून मला चालणार नाहीये. मला त्यासाठी एआयचा वापर करून मी कोणते कोणते प्रो अँड कॉन्स असू शकतील, कोणते वादाचे मुद्दे माझ्यासाठी निश्चित करू शकेल, ज्याचा उपयोग करून मी कोर्ट समोर ही विनंती करू शकेल की माननीय सन्माननीय कोर्ट, इन दिस पर्टिक्युलर केस वी हॅव सच अ काइंड ऑफ इश्यूज अँड यू शुड कीप वॉच ऑन दिस पर्टिक्युलर इश्यूज, आणि त्या इश्यूजला तुम्ही आमच्या केस वगैरे मध्ये फायनल करा. मग ह्या गोष्टी आपण पाहू, ह्या आपण एआयच्या माध्यमातून पण पाहणार आहोत आणि ह्या गोष्टींकडे आपण मॅन्युअल वे मध्ये पाहणार आहोत. कारण की गरजेचं नाहीये की फक्त एआयचाच वापर करणं, त्या कशा होतात त्या सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग या सगळ्या गोष्टी असू शकतील ज्याचा वापर आपण ऍक्च्युअल सिच्युएशन मध्ये करू. यामध्ये जेव्हा आपण पुढच्या मुद्द्याकडे परत येऊ त्यावेळेस आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस आपल्या समोर ऍक्च्युअल हिअरिंगची सिच्युएशन येते, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये ट्रायल वगैरे म्हणतो, पण त्याला आपण हिअरिंग म्हणायला पाहिजे. हा एक मुख्य मुद्दा असतो. या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपण पोहोचतो एक स्टेबल स्टेज मध्ये, एका बेसिक स्टेज मध्ये, ज्या ठिकाणी कोर्ट एक फाउंडेशन तयार करतं या केसला सुनवाई करण्यासंदर्भातलं, ज्याला म्हणत असतो आपण वादमुद्द्यांची निश्चिती, ज्याला आपण म्हणत असतो फ्रेमिंग ऑफ इश्यूज. वन्स द कोर्ट फायनलाइज द इश्यूज, वादमुद्द्यांची निश्चिती झाल्यानंतर आपल्या केसमध्ये काही बेसिस गोष्टी समोर येतात. ते म्हणजे पहिली प्रक्रिया एकतर पुराव्यांचं सादरीकरण होणं, त्या पुराव्यांसोबतच आपल्या विटनेसेसचं सादरीकरण होणं. त्यासोबतच त्या पर्टिक्युलर केसेसमध्ये आपल्या पुराव्यांचं जे पुरावे आपण दाखल केले त्यांची चौकशी होणं, त्याची उलट तपासणी होणं, त्यासोबतच आपण जे विटनेसेस साक्षीदार कोर्ट समोर दिले त्यांचं उलट तपासणी होणं, त्यांचं सादरीकरण होणं, या गोष्टींकडे पण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भर द्यायचा असणार आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण या स्टेज पर्यंत पोहोचतो, ज्या वेळेस आपण ऍक्च्युअल हिअरिंग मध्ये येतो, ऍक्च्युअल प्रोसिडिंग मध्ये येतो, त्या सिच्युएशन मध्ये आपण खास करून आपल्या विटनेसेसचं एक्झामिनेशन, आपल्या एव्हिडन्सेसचं एक्झामिनेशन करत असतो. मग हा एक मुद्दा आहे ज्यामध्ये आपण एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन यावर भर देत होतो. जसं की तुमच्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जर बेसिक कोर्स घेतला होता, बेसिक कोर्स पाहिला होता आपण, त्यामध्ये आपण पाहिलं होतं एवढंच की बाबा हा हे प्रश्न असतात हे विचारायचं, पण नाही. ऍडव्हान्स कोर्स मध्ये आपण पाहणार आहोत की ते प्रश्न कशा प्रकारे तयार केले जातात, कोणता मुद्दा जर मला प्रूव्ह करायचा असेल तर कोणता प्रश्न मी विचारला पाहिजे, ह्याची एक लिस्ट आपण तयार करणार आहोत. आणि ही मी नाही तयार करणार आहे, आपण तुमच्या माध्यमातून करून घेणार आहोत. म्हणजे तुमच्या ज्याही इमॅजिनरी केसेस असेल किंवा तुमच्या ज्याही प्रॅक्टिकल केसेस असेल त्यामध्ये तुम्ही स्वतःहून कशा प्रकारे युक्तिवादसाठी, नॉट युक्तिवादसाठी, उलट तपासणीसाठी, क्रॉस एक्झामिनेशनसाठी उभे राहाल आणि सक्षम व्हाल. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्यासाठी हे महत्वाचं असणार आहे की समजा माझ्या समोर एक मॅटर आहे, जो मॅटर आहे समजा एखादा प्रॉपर्टीचा, आणि मला त्या पर्टिक्युलर मॅटर मध्ये प्रूव्ह करायचं आहे वेदर दॅट प्रॉपर्टी इज बिलॉंगिंग टू माय ऑर नॉट, और वेदर दॅट प्रॉपर्टी इज बिलॉंगिंग टू समवन ऑर नॉट. हे जर मला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं असेल तर मी कोणते प्रश्न विचारले पाहिजे ऑन द बेसिस ऑफ व्हॉट एव्हर दी अवेलेबल डॉक्युमेंट. गरजेचं नाही की एखादा प्रश्न एखाद्या केसमध्ये विचारला जात असेल तर तो सेम प्रश्न दुसऱ्या केसमध्ये विचारला जात असेल, नाही. इट टोटली डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ डॉक्युमेंट यू हॅव, कोणते कागदपत्र दस्तऐवज तुमच्या समोर आहे, त्या बेसिक गोष्टीवर तुमचे सगळे कागदपत्र त्या ठिकाणी फायनलाइज होत असतात आणि त्याच गोष्टींवर तुम्ही त्या ठिकाणी एखादा प्रश्न कशा प्रकारे तयार करायचा ते ठरवत असतात. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला एक्झामिनेशन ऑफ विटनेस मध्ये भलेही एक्झामिनेशन इन चीफ असो, क्रॉस एक्झामिनेशन असो की री एक्झामिनेशन असो,
यामध्ये कोणता प्रश्न कसा तयार केला जातो किंवा कसा केला गेला पाहिजे त्याचा आपण एक व्ह्यू पाहू. त्यासोबत आपण एक चेकलिस्ट पाहू की बाबा हे प्रश्न आपण या सिच्युएशन मध्ये विचारू शकतो किंवा विचारायला हवेत. की बाबा मला प्रूव्ह करायचं आहे एखाद्या व्यक्तीची डेथ झाली आहे किंवा नाही, आणि माझ्याकडे अवेलेबल आहेत सच अ काइंड ऑफ डिफरंट डॉक्युमेंट. मग या डॉक्युमेंटच्या आधारावर मी या प्रश्नांना विचारून ती गोष्ट प्रूव्ह करू शकतो का, किंवा मला एखाद्या सिच्युएशन मध्ये प्रूव्ह करायचं एखादी चोरी झाली आहे किंवा नाही. माझ्याकडे अवेलेबल आहेत दस्तऐवज की बाबा एखादा सीसीटीव्ही फुटेज आहे, एखाद्या फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आहे, एखादा आय विटनेस आहे. मग या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्या गोष्टींना प्रूव्ह करू शकतो का. मग या सगळ्या गोष्टींवर मला भर द्यायचा आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे की बेसिक्स पार्ट मध्ये आपण भलेही शिकलो असू की हा बाबा की बाबा एक्झामिनेशन इन चीफ काय असतं, क्रॉस एक्झामिनेशन काय असतं, री एक्झामिनेशन काय असतं, त्याच्यात कोणते प्रश्न विचारले जातात, लिडिंग क्वेश्चन विचारले जातात का, क्रॉस क्वेश्चन विचारले जातात का. ह्या बेसिक गोष्टी ठीक आहे, बट आपल्याला या ठिकाणी का विचारायला हवे ते प्रश्न आणि कसे विचारले जातात आणि तुम्ही ते कसे तयार करू शकतात स्वतःच्या माध्यमातून किंवा एआयच्या माध्यमातून, या गोष्टींकडे आपला भर असणार आहे. यामध्ये नेक्स्ट मुद्दा आपल्या समोर येतो तो म्हणजे युक्तिवाद फायनल आर्ग्युमेंट. युक्तिवाद फायनल आर्ग्युमेंट इट इज वन ऑफ द काइंड ऑफ थिंग्स ज्यामध्ये आपण फायनल सिच्युएशन मध्ये कोर्ट समोर या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो, ज्या गोष्टी आता आपल्याला व्यवस्थितपणे प्रूव्ह करायचा आहेत कोर्ट समोर. आणि हा उद्देश आपला असणार आहे की फायनल सिच्युएशन मध्ये कुणी काय पाठवलंय का. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण फायनल वे मध्ये पाठवणार आहोत. मग ह्या सिच्युएशन मध्ये द बेसिक पार्ट इज दॅट की युक्तिवाद आहे. युक्तिवाद कशा प्रकारे केला जावा हे पहिले आपण बेसिक कोर्स मध्ये पाहिले. बट ऍडव्हान्स पार्ट मध्ये आपल्याला बघायचं असणार आहे, शिकायचं असणार आहे एक मेजर पार्ट. तो मेजर पार्ट म्हणजे की एखादी केस तुम्हाला देण्यात येईल, ऍक्च्युअल केस जी आपण ऑनलाईनच घेऊ एखाद्या क्लायंटची, आणि त्यामध्ये जे मुद्दे असतात ज्यावर तुम्हाला आर्ग्यू करायचं आहे ते कशा प्रकारे काढले जातात ते आपण पाहणार आहोत. त्यावर सपोर्टिंग डॉक्युमेंट कशा प्रकारे पाहिले जातात, सपोर्टिंग कागदपत्र कशा प्रकारे पाहिले जातात, तेवढंच नाही कशा प्रकारे ते वाचले जातात, त्या गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा असणार आहे. त्यासोबत त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी, त्या कागदपत्रांना रिप्रेझेंट करण्यासाठी कोणत्या केस लॉस आपण वापरल्या गेल्या पाहिजे, कोणत्या कायद्यांचा आपण वापर केला गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायचं असणार आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये वन थिंग विल बी देअर, ती असणार आहे की जसं की ही शेवटची स्टेज असते आपल्या केसला रिप्रेझेंट करायची, ज्याला आपण युक्तिवाद म्हणतो, फायनल आर्ग्युमेंट म्हणतो. ह्या फायनल आर्ग्युमेंट ऍक्च्युअल वे मध्ये कसा केला जातो, कसा केला गेला पाहिजे, ह्याचा डिफरंट काइंड ऑफ केसेस मधला सिनॅरिओ आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये फॅमिली मॅटर असू शकतील, प्रॉपर्टी मॅटर असू शकतील, कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भातले मॅटर असू शकतील, एखादे डीड संदर्भातले मॅटर असू शकतील, किंवा अशा प्रकारे एक पर्टिक्युलर लिस्ट आहे 10 ते 12 मॅटरची, त्यावर आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. बट फक्त पाहणार आहोत हे नाहीये उद्देश, हे आपण पाहणार आहोत तुमच्या माध्यमातून. तुम्हालाच ती केस देण्यात येईल आणि तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी युक्तिवाद करू शकत असाल, त्यामध्ये कोणते इम्प्रुव्हमेंट आपल्याला करायचं आहेत आणि ते का करायचं आहेत या गोष्टींवर आपला भर असणार आहे. तो दॅट विल बी द पार्ट. यामध्ये पुढचा मुद्दा आपल्या समोर असणार आहे तो म्हणजे एक सिनॅरिओ की बाबा वन्स द फायनलाइज द आर्ग्युमेंट वाला पार्ट, त्या आर्ग्युमेंट वाल्या पार्ट मध्ये बऱ्यापैकी कागदपत्र आपण दाखल करतो, आपण बऱ्यापैकी आर्ग्युमेंट दाखल करतो. बेसिक पार्ट मध्ये आपण शिकलो ओरल आर्ग्युमेंट होतं, आपण शिकलो रिटर्न आर्ग्युमेंट होतं, इथपर्यंत ठीक आहे.
बट वन्स वी फायनलाइज दी आर्ग्युमेंट वी हॅव अ नेक्स्ट ऑप्शन, तो म्हणजे एखादा जजमेंट, डिक्री, ऑर्डर, या सगळ्या गोष्टी, आणि त्यानंतरचा पुढचा पार्ट म्हणजे अपील असू शकेल किंवा एक्झिक्युशन असू शकेल. मग ऍज अ ऍडव्होकेट म्हणून बेसिक्स जेव्हा आपण शिकत होतो त्यावेळेस आपल्या समोर होत्या बेसिक्सच्या गोष्टी, त्या म्हणजे की फक्त केस वगैरे संपली, जजमेंट वगैरे आलं, किंवा एखादी ऑर्डर पास झाली किंवा डिग्री पास झाली तर आपली केस आता संपुष्टात येत असेल. इथपर्यंत आपलं नॉलेज आतापर्यंत होतं, बेसिकच्या गोष्टी आपण शिकलो होतो त्यामुळे. सोबत आपण हे पण पाहिलं होतं की बाबा निकाल आपल्या फेवरमध्ये नाही आला तर आपण त्या ठिकाणी अपील वगैरे करतो. इथपर्यंत ठीक, हे आपण बेसिक्सच्या गोष्टींमध्ये शिकलो. बेसिक्स कोर्स असेल, सिव्हिल असेल किंवा क्रिमिनल असेल, दोन्ही पार्ट मध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकलो. बट ह्या सिच्युएशन मध्ये ऍडव्हान्स कोर्स मध्ये आपल्याला हे बघायचं असणार आहे, एखादं जजमेंट कशा प्रकारे वाचलं जातं, वेदर दॅट जजमेंट इज अगेन्स्ट अस और इन फेवर ऑफ अस. कोणतीही सिच्युएशन असेल, मग अगेन्स्ट आहे, फेवर आहे, काही घेणं देणं नाही आपल्याला, पण ते जजमेंट कसं वाचलं जायला हवं, ते आपल्या फेवर मध्ये असेल तर कशा प्रकारे अंमलबजावणी आपल्याला करायला हवी डिफरंट काइंड ऑफ केसेस मध्ये, डिफरंट काइंड ऑफ ऑर्डर नुसार. त्याचा एक 100 ते 200 काइंड ऑफ सिनॅरिओ आपण पाहणार आहोत, म्हणजे त्याचा नोट्स काही तुम्हाला देणार आहोत आणि त्यापैकी काही सिनॅरिओ आपण पाहणार आहोत. आणि त्यासोबतच ते जजमेंटच्या बेसवर एखादी अपील कशा प्रकारे लिहिली जाते, एखादी अपीलची प्रक्रिया कशा प्रकारे ड्राफ्ट केली जाते, ते अपील ड्राफ्टिंगचा पार्ट आपण पाहणार आहोत. त्यासोबतच एखाद्या जजमेंटमध्ये एखादी अंमलबजावणी म्हटली असेल, ती अंमलबजावणी जर होत नाहीये तर एक्झिक्युशन ऍप्लिकेशन कशा प्रकारे केलं जातं एखाद्या केसमध्ये, त्याचं ड्राफ्टिंग आपण शिकणार आहोत. ते आपण मॅन्युअल वे मध्ये पण शिकू, एआयच्या माध्यमातून शिकणार आहोत. ह्यामध्ये अजून एक उद्देश या ठिकाणी आपला सिद्ध होतो की फक्त बेसिक पार्ट मध्ये आपण समजलो होतो की बाबा फक्त जजमेंट आला म्हणजे संपलं, नंतर आपण अपील करू म्हणजे संपलं. तर नाही, जजमेंट आलं, अपील आलं तरी सुद्धा आपण येणाऱ्या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे त्याच क्लायंटच्या माध्यमातून कोर्टच्या लूपहोलचा फायदा घेऊन किंवा कोर्ट प्रोसिडिंगचा लूपहोलचा फायदा घेऊन त्या केसला कशा प्रकारे लांबवू शकतो, कोणत्या कोणत्या सिनॅरिओ त्यामध्ये आपण क्रिएट करू शकतो, त्या गोष्टींवर आपला भर असेल. त्यासोबतच एक्झिक्युशन ऍप्लिकेशन मध्ये डिले टॅक्टिक कशा प्रकारे तोडावे या गोष्टींकडे पण आपण भर देणार आहोत. जसं की त्यामध्ये एक छोटंसं एक्झाम्पल आपण देऊ शकतो. रिगार्डिंग दी, समजा सपोज टू वन ऑफ द जजमेंट वॉज डन बाय दी कोर्ट, आणि मग नेक्स्ट पार्ट मध्ये जजमेंटची अंमलबजावणी वगैरे करायची आहे, त्याला आपण एक्झिक्युशन वगैरे म्हणू शकतो. मग एकतर आपण हे पाहणार आहोत की एक्झिक्युशन लवकरात लवकर कसं केलं जाऊ शकतं, आणि त्यासोबत आपण हे पण पाहणार आहोत की कशा प्रकारे ते जजमेंटचं एक्झिक्युशन लवकरात लवकर न होता त्याला आपण कशा प्रकारे डिले करू शकतो. मग त्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ सिनॅरिओ आहे, तो आपण पाहणार आहोत. त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टींना समजून घेतल्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट असणार आहे या ठिकाणी, जो असणार आहे डिफरंट काइंड ऑफ वेबसाईट्स ज्याचा वापर आपण करणार आहोत. या ठिकाणी मी फक्त ई फायलिंग आणि ई कोर्टचा एवढंच माध्यम बद्दल म्हटलं आहे, पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये एआयचा सुद्धा पार्ट ऍड होणार आहे, त्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ एआय ऍप्लिकेशन, एआय टूल कोणते असणार आहे ज्याचा आपण कस्टमाइज वे मध्ये वापर करून व्यवस्थितपणे एखाद्या केसला हँडल करू शकू, एखाद्या क्लायंटच्या केसला हँडल करू शकू, आणि एखाद्या केसला हँडल करता करता आपला वेळ कशा प्रकारे आपण वाचवू शकतो, आणि ऍडव्हान्स पार्ट मध्ये वेळ वाचून आपण तेवढ्याच वेळामध्ये दुसऱ्या केसेस कशा प्रकारे हँडल करू शकतो, या सगळ्या गोष्टींकडे आपला भर असणार आहे. तो दिस इज द पार्ट रिगार्डिंग दी सिव्हिल वाला पार्ट. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जेव्हा बघायचा असतो हा सिव्हिल प्रक्रियेतला पार्ट, हा पार्ट लेट मी गो थ्रू द सेम. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला ही इमेज वगैरे विजिबल होत असेल है ना? ठीक आहे.
ही इमेज विजिबल झाल्यानंतर तुमच्या समोर आता एक ठराविकशी प्रक्रिया दिसत असेल किंवा सामान्य प्रक्रिया किंवा एक दावा वगैरे आपण तयार करणार आहोत, कायदेशीर नोटीस असेल ती तयार करणं, दावा तयार करणं, पुढच्या सिच्युएशन मध्ये कोर्टचा मधली प्रोसिडिंग, त्यानंतर एखाद्या निकाल लागल्यानंतरची प्रोसिडिंग, एवढ्या गोष्टींना आपण इनडेप्थ मध्ये मॅन्युअल वे मध्ये आणि टेक्नॉलॉजिकल पार्टला तर घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करू शकतो, हा एक आपला पर्टिक्युलर उद्देश असणार आहे. नाउ विल टेक 2 or 3 मिनिट्सचा ब्रेक आणि आपण मग क्रिमिनल वाला पार्ट कंटिन्यू करू. जस्ट अलाउ मी अ सेकंड. ओके ओके, लेट्स कम टू दी जो क्रिमिनल वाला पार्ट आहे त्याच्याकडे जेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्या सिच्युएशन मध्ये मेनी मोर थिंग्स आर देअर. ओके, या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये अरे बाबांनो, ओके, या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण सिव्हिल वाला पार्ट पाहिला, याच कोर्स मध्ये आपण क्रिमिनल वाला पार्ट सुद्धा पाहणार आहोत. आणि क्रिमिनल वाला पार्ट पाहायचा वेळेस आपण बऱ्यापैकी गोष्टींवर भर देणार आहोत. बेसिक्सचा पार्ट एवढाच आहे की जेव्हा आपण फौजदारी प्रक्रियेकडे बघत असतो, त्या फौजदारी प्रक्रियेकडे बघताना आपल्याला एक नवा दृष्टिकोन हवा असतो. कारण की फौजदारी प्रक्रियेमध्ये जेव्हापासून हे नवीन क्रिमिनल ऍक्ट इनॅक्ट झाले तेव्हापासून प्रोसिजर थोडीशी स्पीडी झाली आहे. हा, थोडे लूपहोल आहेत त्यामध्ये, पण थोडी स्पीड मध्ये प्रोसिजर झाली. मग या स्पीडी प्रोसिडिंग मध्ये जेव्हा आपण आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपण स्वतः त्या केसच्या माध्यमातून आपल्या क्लायंटला कशा प्रकारे मदत पोहोचवू शकू त्या गोष्टींकडे आपला भर असणार आहे. मग यामध्ये सुद्धा आपल्याला थोडा एआयचा मदत तर घ्यायचीच आहे, पण त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी प्रचंड प्रमाणात बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आहे. एकतर FIR असेल, कंप्लेंट असेल, NCR असेल, डिफरंट काइंड ऑफ पोर्टल आहेत त्याचा वापर असेल, त्या व्यतिरिक्त डिफरंट काइंड ऑफ टर्मिनॉलॉजीज आहेत त्याचा वापर असेल. या सगळ्या गोष्टी आहेत एक बेसिक पार्ट म्हणून. बट एवढ्याच गोष्टींवर भर देऊन चालणार नाहीये. एक ह्या सिच्युएशन मध्ये फौजदारी प्रक्रियेमध्ये आपल्याला भर द्यायचा असणार आहे ओव्हरऑल प्रोसिडिंग, ज्या ओव्हरऑल प्रोसिडिंग मध्ये इन्क्लूड असणार आहे नॉट ओनली फॉर द थिअरॉटिकल पार्ट बट अलॉंग विथ द टेक्नॉलॉजिकल पार्टचा वापर करून आपण एखाद्या केसमध्ये कशा प्रकारे प्रॅक्टिकल अस्पेक्ट मध्ये जरा बूस्ट मिळवू शकतो, थोडीशी स्पीडअप करू शकतो, त्यावर आपला भर असणार आहे. जसं की एखादं बेल ऍप्लिकेशन आपण जेव्हा फाईल करत असतो अर्जंटमध्ये त्यावेळेस बऱ्यापैकी गोष्टी आपल्याकडून मिस होऊ शकतात. बट सेम सिच्युएशन मध्ये आपल्याला हे पण बघायचं असणार आहे जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू, त्या वापर केल्यानंतर आपण कशा प्रकारे त्या बेल ड्राफ्टिंगच्या प्रक्रियेला थोडं स्पीडअप करू शकू आणि सामान्य प्रक्रिया जी आपल्याला 1-2 दिवस घेत होती किंवा 5-6 तासापेक्षा जास्त घेत होती ती आपण 1 ते 2 तासामध्ये कशा प्रकारे घेऊन येऊ शकतो, तो एक आपला या ठिकाणी उद्देश असणार आहे. आय एम नॉट गोइंग दॅट मच ऑफ डीप इन दी क्रिमिनल वाला पार्ट, बट ओव्हरऑल प्रक्रिया जर आपण बघायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण समजून घेऊ की फौजदारी प्रक्रियेमध्ये जसं आपण क्रिमिनल सिव्हिल मध्ये पाहिलं तशाच प्रकारे फौजदारी प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आपल्याला बघायचं असणार आहे पोलीस प्रक्रिया काय असणार आहे पर्टिक्युलरली. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर प्रक्रियेमध्ये आपण बघायचा प्रयत्न करू. कंप्लेंट असेल, क्राईम असेल, त्यामधल्या डिफरंट काइंड ऑफ असते.
जो ऍडव्हान्स पार्ट असेल, केस लॉज असेल, डिफरंट काइंड ऑफ रूट रेग्युलेशन अकॉर्डिंग टू न्यू इनॅक्टेड क्रिमिनल लॉस, ह्यावर आपण भर देणार आहोत. यामध्ये टाईप ऑफ कंप्लेंट बघायचा प्रयत्न करू आपण. डिफरंट टॅक्टिक इन दॅट कंप्लेंट ते पण बघायचा प्रयत्न करू. जसं एक सामान्य गोष्ट जर मी सांगायचा प्रयत्न केला तर रिसेंटली 2 महिन्याआधी वी हॅड वन ऑफ द केस फ्रॉम द यूपी. त्या केसमध्ये आम्ही एका बलात्काराचं प्रकरण होतं एखादा महिलेचं. त्यामध्ये आम्ही 1-2 महिन्यापासून ट्राय करत होतो की बाबा FIR वगैरे दाखल व्हावं, पण होत नव्हतं बऱ्यापैकी. बट त्याच पॅरलल वे मध्ये वी हॅड वन ऑफ द इन्क्वायरी, त्यामध्ये एका महिलेचाच कॉल होता की त्यांच्यासोबत कोणतं तरी अप्रकरण वगैरे झालं, एखादा बलात्काराचंच प्रकरण होतं ते. बट तेव्हा आमचं असं लक्षात आलं की जी सामान्य प्रक्रिये थ्रू आपण जात होतो ऑफलाईन माध्यमातून, ती प्रक्रिया 2-3 महिने केली पण ते FIR दाखल होत नव्हते. पण एका वेगळ्या केसमध्ये जेव्हा आम्हाला इन्क्वायरी आली, ती सेम प्रक्रिया आम्ही जेव्हा ऑनलाईन माध्यमातून करायचा प्रयत्न केला, जसं की ऑनलाईन माध्यमातून जे पोलीस ऑथॉरिटीज आहेत, ज्या लॉ अँड ऑर्डर ऑथॉरिटीज आहेत, ज्यांच्यावर पीस मेंटेन करायची जबाबदारी आहे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची जबाबदारी आहे, त्यांच्यावर ऑनलाईन माध्यमातून जेव्हा आपण दबाव टाकतो, तेच काम आपलं 2 ते 3 तासामध्ये होतं. तर मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये आम्ही एक साधासा ट्विट केला, एक ट्विटरच्या माध्यमातून. आणि आमचं असं लक्षात आलं की बाबा एक साध्याशा ट्विटच्या माध्यमातून फक्त न्यू FIR फक्त 1 ते 2 तासामध्ये रजिस्टर्ड झाली. आणि सेम काइंड ऑफ केसमध्ये आम्ही 2 महिन्यापासून वेट करत होतो पोलीस ऑथॉरिटीचा की बाबा तुम्ही आता करा, हे पुरावे आहेत, हे विटनेसेस आहेत, हे सर्व रेडी आहेत. मग सांगण्याचा उद्देश एवढाच असणार आहे की बाबा आताच्या सिनॅरिओ मध्ये फक्त कन्व्हेन्शनल मेथडने आपलं काम चालणार नाही. टू लुक आफ्टर विथ डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट, जे ऑनलाईन माध्यमातून आपण एखाद्या ज्या काही संस्था आहेत या त्यांच्यावर आहे जबाबदारी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची, त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून आपण कशा प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो लवकरात लवकर. तो एक पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायचा असणार आहे. मग त्यामध्ये आपण डिफरंट काइंड ऑफ पोर्टल वी आर गोइंग टू शेअर यू, कशा प्रकारे ते शोधायला हवे, कशा प्रकारे ते काढायला हवे. कारण की बऱ्यापैकी आपण भलेही फोन वगैरे वापरत असतो टेक्नॉलॉजिकली, पण आपल्याला त्या सगळ्या माध्यमाचा वापर अतिशय प्रभावितपणे कशा प्रकारे करायला हवा त्यावर आपला एक भर असणार आहे. एवढा एक पार्ट आतापर्यंत ठीक. मग पोलीस प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, या पोलीस प्रक्रियेमध्ये आपला भर असणार आहे डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट रिगार्डिंग दी क्राईम किंवा क्राईमचा कंप्लेंट वाला पार्ट असू शकेल, पार्टीज इन्व्हॉल्व इन दॅट पर्टिक्युलर क्राईम असू शकेल, किंवा मग होएवर दी पार्टी ज्यांच्याकडे अधिकार आहे एखाद्या केसला रजिस्टर करायचा, एखाद्या कंप्लेंटची माहिती देण्याचा, त्याबद्दल आपण बघायचा प्रयत्न करू. तो दिस इज द पार्ट. यासोबतच आपण हे पण बघायचा प्रयत्न करणार आहोत सेम सिच्युएशन मध्ये अरेस्ट, त्यासोबतच पोलीस रिमांड असेल, ज्युडिशियल रिमांड असेल, या सगळ्या गोष्टींमधला फरक असू शकेल. या सगळ्या गोष्टींमध्ये कशा प्रकारे पाहायला हवं, त्यामधले प्रो अँड कॉन्स काय असणार आहेत, कशा प्रकारे लूपहोलचा फायदा घेतला गेला पाहिजे, या गोष्टी. यासोबतच आपण या पोलीस प्रक्रियेमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहोत की ज्युरिस्डिक्शन ऑफ क्रिमिनल कोर्ट्स, ज्यामध्ये लोअर कोर्ट असू शकतील, ज्याला आपण मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणतो, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट असू शकतील, जे डिस्ट्रिक्ट लेवलचे कोर्ट असतात क्रिमिनल साईटमध्ये मेट्रो सिटीज मध्ये, किंवा सेशन कोर्ट असतील, ते डिस्ट्रिक्ट लेवलचे कोर्ट असतात क्रिमिनल केसेस मधले. त्यावर आपला भर असेल, त्यांच्या डिफरंट काइंड ऑफ पॉवर, त्याकडे आपण लक्ष देऊ. आणि सोबतच बीएनएस असेल, बीएनएसएस जे काही आहे किंवा बीएनएस आहे, यांच्या अंतर्गत जे पोलिसांना एक्स्ट्रा पॉवर देण्यात आलं आहे, त्याचा फायदा आपण कशा प्रकारे घेऊ शकतो ऍज अ ऍडव्होकेट म्हणून, त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला भर द्यायचा असणार आहे. बिकॉज काही दिवसांपासून असं लक्षात येते, जेव्हापासून बीएनएसएस ऍक्टिव्ह झाले, बऱ्यापैकी केसेसमध्ये भलेही आपल्या सेशन कोर्टने मनाई केली असेल तरी सुद्धा पोलीस लोक वगैरे बेल वगैरे देत आहेत लोकांना. तर ते लूपहोल काय आहेत,
ते लूपहोलचा फायदा आपण कशा प्रकारे घेऊ शकतो त्यावर आपलं लक्ष असणार आहे. तो पण एक पार्ट आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा असणार आहे. हे झालंय पोलीस प्रक्रियेमधले पहिले पार्ट, आणि सोबतच त्या ठिकाणी आपण जे डिफरंट क्रिमिनल ऍक्ट आहेत ना त्यावर सुद्धा लक्ष देणार आहोत. यामध्ये डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट आहेत, बट रिसेंटली आपण एवढ्या गोष्टी पाहू शकतो. त्यानंतर आपला भर असणार आहे बेलचा पार्ट मध्ये. डिफरंट काइंड ऑफ बेल, हाऊ टू ड्राफ्ट द बेल, मॅन्युअली असू शकेल किंवा एआयचा वापर करून असू शकेल. या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला भर द्यायचा असणार आहे. मग यामध्ये रेग्युलर काइंड ऑफ बेल आहे, बेल इन बेलेबल ऑफेन्स आहे, बेल इन नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, अँटिसिपेटरी बेल आहे. त्यामध्ये ड्राफ्टिंग वाल्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत वेगळ्या वेगळ्या केसेसमध्ये कशा प्रकारे ड्राफ्टिंग असली पाहिजे तुमची बेलची, खास करून बिकॉज बेलची अशी एक सामान्य प्रक्रिया आहे जी असामान्य तऱ्हेने आपल्याला पैसे देऊन जाते. कारण की हे मॅटर अर्जंट असतात. एखादा क्लायंट अचानकपणे जागा येतो, रात्री कॉल करतो आणि सांगतो वकील साहेब माझं बेल ऍप्लिकेशन फाईल करा. मग आपण त्याला वो मागे किंमत ट्राय करू शकतो, सांगू शकतो आपण त्यांना की माननीय सन्माननीय साहेब अर्जंटमध्ये आला आहात तर 20,000 लागतील, 25,000 लागतील. मग ते आपण कशा प्रकारे घेऊ शकतो, तर ते आपण घेऊ शकतो कमी वेळेमध्ये कशा प्रकारे बेल ऍप्लिकेशन आपण ड्राफ्ट केलं पाहिजे, मॅन्युअल वे मध्ये असेल किंवा एआयचा वापर करून असेल. या सगळ्या गोष्टींकडे आपण व्यवस्थितपणे भर देऊ. तोच एक आपला पार्ट आहे. एक सेकंड द्या. ओके, हो. तर ह्या संपूर्ण पार्ट मध्ये विथ कंडिशन वाला जो पार्ट असतो तो एखाद्या ऍडव्होकेटला एक एक्स्ट्रा पेमेंट एखाद्या क्लायंट करून देऊन जातो. विथ कंडिशन वाला पार्ट म्हणजे काय, की बाबा बेल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या अशा कंडिशन ठेवत आहात जे कोर्ट तुमच्या फेवर मध्ये घेऊ शकेल किंवा कोर्ट तुमच्या फेवर मध्ये मानू शकेल आणि तुमच्या क्लायंटला लवकरात लवकर बेल वगैरे देऊ शकेल. मग ह्या सिच्युएशन मध्ये वी हॅड अ 20 to 30 डिफरंट काइंड ऑफ सिनॅरिओ. जे डिफरंट काइंड ऑफ क्राईम आहेत त्याचे एकंदरीतपणे डिफरंट सिच्युएशन्स आहेत. त्या आम्ही एक्सप्लेन केल्या आहेत एका पीडीएफ फॉर्म मध्ये. त्या तुम्हाला शेअर केल्या जातील आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या रेडीमेड जरी वाचल्या तरी चालेल, पण त्यांना आपण सेशन मध्ये डिस्कस करणारच आहोत. मग तो पण एक पार्ट असणार आहे फॉर द बेलवाल्या पार्ट मध्ये. मग हा सुद्धा इन डेप्थ मध्ये असणार आहे. आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन नाऊ. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्या समोर असणार आहे. एकतर एफआयआर वाचणं हे तर आपण शिकणारच आहोत. इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर कशा प्रकारे होते, ऑनलाईन इन्व्हेस्टिगेशन आपण कसं करू शकतो घरी बसल्या ते तर असणारच आहे. बट त्यासोबत चार्जशीटचा जो काही पार्ट असतो, जे पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असतो, त्या लूप होलचा फायदा आपण कशा प्रकारे घेऊ शकतो. मग एकतर आपण मॅन्युअली करू शकू किंवा एआयच्या मदतीने करू शकू. या दोन्ही गोष्टींकडे आपला भर असणार आहे. सोबतच आर्ग्युमेंटचा जो काही पार्ट असतो ऑन द बेसिस ऑफ फायनलायझेशन ऑफ इश्यूज, जसं आपण पाहिलं सिव्हिल केसेसमध्ये, तशाच प्रकारे क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा जे फ्रेमिंग ऑफ चार्जेस असतात ते कशा प्रकारे केले जातात, त्याचा लूपहोलचा फायदा आपण कशा प्रकारे घेऊ शकतो, आपल्या फेवरमध्ये कशा प्रकारे घेऊन येऊ शकतो, तो एक पार्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. जेणेकरून त्याच सिच्युएशन मध्ये आपण आपल्या क्लायंटला कशा प्रकारे डिस्चार्ज मिळवून देऊ शकतो, किंवा एक नाही तर एखाद्या समजा 10 आरोप असले त्यापैकी 1-2 आरोपांमधून जरी आपण डिस्चार्ज मिळवून देऊ शकलो तरी सुद्धा त्या पुरेशा होतात गोष्टी. तो एक पार्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट ऑफ चार्जशीट मध्ये जे वेगळे वेगळे पुरावे सादर केले जातात पोलिसांद्वारे, त्यांचे महत्व काय आणि त्यांच्या तोडी काय. जसं की एखादा डीएनएचं सॅम्पल असेल, त्याचं महत्व काय, त्यावर आपण अपोज कसं करू शकतो, डिफेन्स कसा घेऊ शकतो, तो एक पार्ट या ठिकाणी असू शकेल. या व्यतिरिक्त समजा एखादी चोरीची केस आहे, त्यामध्ये फिंगरप्रिंट मिळाले, ते चार्जशीट मध्ये फाईल झाले, आता आपण त्याला अपोज कशा प्रकारे करू शकतो, तो पण एक पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. तो दिस आर द काइंड ऑफ थिंग्स ऑन विच वी हॅव टू डिस्कस ओव्हर देअर. मग हा एक पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो जो चार्जशीटच्या फेज मध्ये असणार आहे. या गोष्टी चार्जशीटच्या फेज मध्ये का आपल्याला शिकायचं आहेत, ज्या आपल्या समोर पुरावे वगैरे आहेत, तर या गोष्टी आपल्याला यासाठी शिकायच्या असतात बिकॉज दिस इज वन ऑफ दी फर्स्ट स्टेज
इन दॅट क्रिमिनल केस ज्या स्टेजमध्ये आपण आपल्या क्लायंटला, आपल्या आरोपी व्यक्तीला व्यवस्थितपणे वाचून सुरक्षितपणे बाहेर काढू शकतो. आणि या स्टेजमध्ये जर आपण व्यवस्थितपणे ॲज अ डिफेन्स ॲडव्होकेटचं काम केलं तर तुम्ही भविष्यामध्ये मोठे डिफेन्स लॉयर बनू शकाल किंवा डिफेन्स ॲडव्होकेट बनू शकाल क्रिमिनल केसेसचे. मग ते जे काही लूपहोल आहेत ते लूपहोल आपण पाहण्याचा प्रयत्न करू. डिफरंट सिनॅरिओ म्हटला तो एक पार्ट या ठिकाणी असेल. यानंतर मग आरोपपत्र वाचणं किंवा दोषारोपपत्र वाचणं, ज्याला आपण चार्जशीट वाचणं वगैरेचा जो काही पार्ट आहे तो असणारच आहे. ठीक आहे. यानंतर सेम प्रक्रिया असणार आहे एक्झामिनेशन ऑफ विटनेस इन द क्रिमिनल केसेस. जसं आपण सिव्हिल मध्ये पाहिलं सेम पार्ट आपण या ठिकाणी क्रिमिनल मध्ये बघायचा प्रयत्न करू. यामध्ये डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट कसे आहेत, ज्यामध्ये विटनेसेसचं प्रोटेक्शन पासून तर विटनेसेसची परीक्षेपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला क्रिमिनल पार्ट वगैरे मध्ये बघायचा असणार आहे. यामध्ये विशेष गोष्टी काहीतरी ऍड होतात या युक्तिवादाच्या पार्ट मध्ये. त्या म्हणजे असणार आहेत की बाबा जे इन्व्हेस्टिगेशन वाला पार्ट असतो ना, त्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ पुरावे सादर केले जातात. ते सादर होत असतात ऑन द बेसिस ऑफ पोलीस इन्व्हेस्टिगेशन. मग ऍक्च्युअल जर आपण पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर ह्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रक्रियेला आपण म्हणत होतो चार्जशीटवर आर्ग्युमेंटची प्रक्रिया, त्यामध्ये जर आपण ऑब्जेक्शन घेतलं किंवा ही जी जामीनवाली प्रक्रिया आहे ह्यामध्ये जर मी ऑब्जेक्शन घेतलं तर या ठिकाणी माझ्या क्लायंटला लवकरात लवकर बाहेर काढू शकेल. तो माझा उद्देश या ठिकाणी असा असणार आहे की हा जो पार्ट मी या ठिकाणी पाहत आहे, ज्याला आपण म्हणत आहोत की बाबा पुराव्याचं विश्लेषण करणं, या पुराव्याच्या विश्लेषणामध्ये आपण डिफरंट काइंड ऑफ पुरावे पाहणार आहोत, जे फक्त पंचनामाच नाहीये. यामध्ये डीएनए सॅम्पल असेल, यामध्ये फिंगरप्रिंटचं सॅम्पल असेल किंवा अदर काइंड ऑफ थिंग्स, या सगळ्या गोष्टी असेल. पोस्टमार्टम असू शकेल, सिग्नेचर असू शकेल किंवा सायकोलॉजिकल पार्ट असू शकेल ऑफ एनी विटनेस. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तो दिस विल द पार्ट. आणि सोबतच ते डिजिटल काइंड ऑफ पुरावे असतात, ज्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे, व्हॉट्सअपचे मेसेजेस असू शकतील, टेलिग्रामचे मेसेजेस असू शकतील, सामान्य मेसेजेस असू शकतील, व्हिडिओ कॉल असू शकेल, ऑडिओ कॉल असू शकेल. सो मेनी मोर थिंग्स विल बी देअर. त्याबद्दल आपण प्रो अँड कॉन्स डिस्कस करायचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच आपण या प्रक्रियेमध्ये डिफरंट काइंड ऑफ क्रिमिनल ऍक्ट वर पण भर देणार आहोत. यासोबतच पुढचा पार्ट मध्ये आपण भर देणार आहोत जो काही क्रिमिनल पार्टचा युक्तिवादाचा पार्ट असेल आणि जजमेंट आणि अपीलचा पार्ट असेल. तो दिस विल बी द काइंड ऑफ सामान्य प्रक्रिया जी इन डेप्थ मॅनर मध्ये विथ ऍक्च्युअल केसेस आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत ह्या ऍडव्हान्स कोर्स मध्ये. ह्या कोर्सचा उद्देश या ठिकाणी अजून एक असू शकतो, तो म्हणजे की फक्त या गोष्टींवर भर देऊनच आपलं काही चालणार नाही. या गोष्टींव्यतिरिक्त आपण जे डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट असू शकतील, जे डिजिटल माध्यमातून आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण एआयचा वापर वगैरे बोलत होतो, त्या सगळ्या गोष्टींकडे आपण भर देणार आहोत. आणि आपण तुमच्यासाठी काही स्वतःचे कस्टमाइज एआय बोट जर तुम्ही बनवू शकाल तर त्याचा वापर करून तुम्ही तुमचा जो काही रेकॉर्ड आहे तो मेंटेन करू शकाल. आणि भविष्यामध्ये तुमच्या केसेस जेवढाही असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकाल. तो एक मेजर उद्देश आपला असणार आहे. तो बेटर तुम्ही येणाऱ्या सेशन पासून, जसं की मंडेला फर्स्ट सेशन आपण स्टार्ट करू, सॅटर्डे संडे आपला ऑफ असेल, मंडे टू फ्रायडे सेशन असतील. त्या सेशन्स मध्ये येताना पर्टिक्युलर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असलं पाहिजे, एक ऍक्टिव्ह जीमेलचं अकाउंट असलं पाहिजे. ठीक आहे. त्यासोबत एक सामान्य फोन तुमच्याकडे असला पाहिजे. काही ऍप्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला इन्स्टॉल कसे करावे त्याबद्दल आम्ही सांगणारच आहोत. त्याचा लिंक वगैरे आम्ही ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करू. जे विद्यार्थी पेड ग्रुपमध्ये अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी ते त्या ग्रुपमधून ते ऍप्लिकेशन वगैरे डाउनलोड करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला आम्ही येणाऱ्या सेशन मध्ये गाईड करू की कशा प्रकारे आपल्याला एआयचा वापर करून या संपूर्ण कोर्सला वाटचाल करायची. यासोबतच आपल्याला एआय बोट वगैरे जो काही आहे तो कशा प्रकारे तयार करून आपला जो स्टडी आहे तो स्पीडअप कसा करायचा असणार आहे, तो एक मेन उद्देश असणार आहे. त्यामुळे एकतर तुमचा फोन असेल, जर त्यामध्ये थोडीशी स्पेस कमी असेल तर तो थोडासा काही डेटा थोडासा डिलीट करा.
जेणेकरून आपल्याला थोडासा स्पेस हवा असणार आहे नवीन ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी. ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे ऍप्लिकेशन, त्यामध्ये असं काही वेगळी गरज नाहीये की तुम्ही नवीनच फोन घ्या वगैरे, पण त्या ऍप्लिकेशनची आपल्याला गरज या कोर्समध्ये असणार आहे. दॅट इज वाय आय एम टेलिंग. तर आपण रिवाइज जर करायचा प्रयत्न केला तर या अभ्यासक्रमामध्ये हे जे काही मसुदे आहेत ते मॅन्युअल वे मध्ये यायच्या माध्यमातून, ज्या काही प्रोसिजर आहे ते स्वतःच्या माध्यमातून मॅन्युअल वे मधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो दिस विल बी द पार्ट. एकतर इन डेप्थ प्रोसिजर असणार आहे, डिफरंट काइंड ऑफ सिनॅरिओ असणार आहे, तो दॅट विल बी द ऍडव्हान्टेज. ठीक आहे, तो हा एक पार्ट आहे आपल्या समोर आणि तुम्ही व्यवस्थितपणे आशा करतो की ऍडव्हान्स कोर्सच्या माध्यमातून जे काही तुम्ही कोर्स जर पूर्ण केला तर ऍक्च्युअल स्वतः इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस कडे वळू शकाल आणि कोणत्याही सिनियरवर डिरेक्टली इनडिरेक्टली 100% अवलंबून न राहता सुद्धा स्वतः एखाद्या केसेसला कशा प्रकारे हँडल करू शकाल तो मार्ग तुमच्यासाठी मोकळा होईल आणि तुम्ही स्वतंत्रपणे आत्मविश्वासाने कोर्ट समोर उभे राहाल. तेवढी गॅरंटी मी यासाठी देऊ शकतो बिकॉज रिसेंटली वी कंडक्टेड सच अ काइंड ऑफ सेशन्स, त्यामध्ये जे ऍडव्होकेट होते त्यांना बऱ्यापैकी फायदा झालाय. तो फायदा यासाठी पण झालाय की त्यांनी डेडिकेटेड वे मध्ये ज्या गोष्टी आम्ही ठरवल्या, ज्या गोष्टी आम्ही फायनल केल्या त्यावर त्यांनी भर दिला. जर तुम्हीही या प्रक्रियेकडे अशा प्रकारे पाहू शकत असाल तो तुमच्या सर्वांचं वेलकम आहे ऍडव्हान्स कोर्समध्ये अँड यू कॅन कंटिन्यू विथ दी ऍडव्हान्स ट्रॅक. ठीक आहे, जर तुमचे आता काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, नाहीतर आपण येणाऱ्या सेशन्स मध्ये भेटू. आणि तुमच्या मित्रांनाही कुणाला जॉईन करायचं असेल तो काइंडली इन्फॉर्म देम बिकॉज फ्रॉम टुमॉरो और डे आफ्टर टुमॉरो फीस विल बी 5,000 फायनल असेल ती. 5,000 पेक्षा कमी नाही बिकॉज वी नो हाऊ मच एफर्ट्स वी हॅव्हिंग, कारण की यामध्ये बऱ्यापैकी एफर्ट्स आम्हाला घ्यावे लागणार आहेत आणि तेवढा वेळ पण द्यावा लागणार आहे बिकॉज ज्या काही नोट्स आपण तयार करणार आहोत त्या डेडिकेटेड असणार आहेत आणि त्या अशा कुठेही सेलिंगसाठी नाहीये. इट विल बी कन्क्लुसिव्हली अवेलेबल ऑन दी प्लॅटफॉर्म ओनली. जो कोर्ट प्रॅक्टिसचा प्लॅटफॉर्म आहे त्यामधला जो काही कोर्स आहे तिथेच तो असणार आहे आणि त्याचा युज फक्त तुम्हीच करू शकाल. ते डाउनलोडही नाही होऊ शकणार, ते फक्त ऍपमध्येच अवेलेबल असणार आहे. तो दॅट विल बी द पार्ट. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा वेळ जातो. तो व्हॉट एव्हर दी वी आर चार्जिंग इट इज अ नॉमिनल अमाऊंट, कारण की सेम किंवा याच्यापेक्षा छोट्याशा प्रक्रियेसाठी सुद्धा अदर प्लॅटफॉर्म आर पेइंग इन 1,000 रुपीज. 10,000 तर फक्त बेसिक प्राइसच आहे. सो फॉर द ऍडव्हान्स वाला पार्ट दॅट इज द फिजिबल अमाऊंट फॉर एनीवन. जी, एनीवन हॅव एनी क्वेश्चन? काहीही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा टाईप करा. मी तुमचं उत्तर जे काही असेल ते देण्यासाठी तयार आहे. यामध्ये अजून एक माध्यम आहे, कोर्सला तेव्हा सुट्ट्या असणार आहेत त्यावेळेस काही सिनियर ऍडव्होकेट सुद्धा आपल्याकडे येणार आहेत फॉर टेकिंग दी स्पेशल सेशन्स फॉर दी अपिलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ हायकोर्ट अँड ज्युरिशनल ज्युरिस्डिक्शन ऑफ हायकोर्ट साठी, सिव्हिल अँड क्रिमिनल बोथ. तो एक पार्ट आपण कव्हर करणार आहोत सिनियर वकिलांच्या माध्यमातून. आता माझा तुम्हाला आवाज येत नाही की तुमचा आवाज मला येत नाहीये? एनीवन हॅव एनी क्वेरी की तुम्ही बोर झाला आहात? काही प्रश्न आहे तुम्हाला मांडण्यासारखा? जी, नो क्वेश्चन? ऑल गुड. जी सर. नो वन हैव एनी क्वेरी? ओके, ठीक है. This will be only on Monday to Friday, or Saturday also will be the batch? No, Saturday, Sunday will be off because might be we are supposed to conduct the Hindi wala session on Saturday, Sunday. Okay. So that is why. Or the family court session will be there on Saturday and Sunday. So we will be available for the advanced batch for Monday to Friday, 5 days. Okay. सर नमस्कार सर. अतिशय जी खूप sir. छान पद्धतीने सर विश्लेषण केलेले आहेत सर, कमी वेळामध्ये आणि चांगल्या पद्धतीने सर. Thank you.
आणि एवढीच माहिती भेटण्यासाठी सर आम्हाला सिनियरने 6 महिने 7 महिने लावतात सर मिनिमम. एक हो आनंदाची बातमी तो आहे. आम्हाला तुमच्यासारखे टीचर भेटतात. ऍक्च्युली काय आहे माहितीये का, आमचं परवा एका स्टुडंट सोबत डिस्कशन सुद्धा होत होतं. त्यांचं पण ओके सेमच सर. म्हणणं आहे. त्यांनी बेसिक्स कोर्स सुद्धा केलेला आधी. आधी येस बेसिक्स सर. कोर्स घेतल्यानंतर ते जेव्हा ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये आला त्यांना आता 4 वर्ष वगैरे झाले. तो ही हॅड अ सेम ग्राउंड की बाबा आम्ही सिनियर कडे तर आहोत, पण आतापर्यंत सिनियरने आम्हाला काही सांगायचं ठरवलंच नाहीये. फक्त आम्ही कोर्टच चक्कर मारत आहोत. हायकोर्टमध्ये पण जातो. त्या व्यतिरिक्त आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पण जातो, लोअर कोर्टमध्ये पण जातो. पण आम्हाला तेवढा एक्सपोजर मिळतच नाहीये किंवा तेवढा कॉन्फिडन्स येत नाहीये कोर्टमध्ये उभं राहण्याचा. तो यासाठीच येत नाहीये की ऍक्च्युअल मध्ये इनडेप्थ प्रक्रिया जी असते ना, ते हे लोक सिनियर लोक जनरली सांगत नाही. कारण की त्यांना ही भीती आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये की जे नवीन क्रिमिनल ऍक्ट आले आहेत ना, त्यामध्ये मग सिनियर आणि ज्युनियर मध्ये इक्वल कॉम्पिटिशन झालंय सध्या. कारण की बरोबर त्यांच्यासाठी आहे. पण ते नवीन आहे, ज्युनियरसाठी पण ते नवीन आहे. मग त्यांच्या मनामध्ये हीच भीती आहे की बाबा ज्युनियरने पुढे नको जावं. मग तो एक पार्ट आहे. सर साधं वकील पत्र भरण्यासाठी पण सिनियर मंडळी मदत करत नाही सर. व्हीपी भरण्यासाठी पण सर. आणि फर्स्ट हो जनरेशनला खूप अवघड आहे सर. आणि तुम्ही जे क्लासेस सुरुवात केली सर, आनंदाची बातमी आहे. खूप छान आहे सर गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि पूर्णपणे सेशन झाला पाहिजे. आणि डेमो लेक्चर खूप छान पद्धतीने आवडलेलं आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स वगैरे अवेलेबल करून दिले तर अतिशय छान पद्धतीने होईल पुढे पण आम्हाला. हो, ते सर्व अवेलेबल होणार आहे सर. कोर्ट हा प्रॅक्टिस सर. ऍप्लिकेशन आहे ना, त्यामध्ये सगळं अवेलेबल होणार आहे. म्हणजे आपण आता जे सेशन वगैरे घेतो ना, त्या सेशनचा Yes, नोट्स sir. ऍडव्हान्स मध्येच अवेलेबल होतील त्या प्लॅटफॉर्म मध्ये. तिथून तुम्ही पाहू शकता, वाचू शकता. आणि ते मराठीतच असणार आहे, त्यामुळे काही इश्यू नाहीये. आणि त्यामध्ये ऍडव्हान्स पार्ट असा आहे की जसं मी वेगळे वेगळे सिनॅरिओ एक्सप्लेन करत होतो ना, की बाबा या केसमध्ये काय करावं, त्या केसमध्ये काय करावं, ते ऍक्च्युअल त्याच्यापेक्षा जास्त सिनॅरिओ आम्ही त्या पीडीएफ मध्ये एक्सप्लेन केले आहेत. पण ते आपण प्रत्येक सिनॅरिओ एक्सप्लेन करत राहिलो तर आपल्याला एका महिन्याच्या वेळेमध्ये आपण सिलेबस कव्हर नाही करू शकणार. त्यामुळे आपण त्यामधला काहीच पार्ट कव्हर करणार आहोत, पण त्याचा नोट्स ऍक्च्युअल मध्ये अवेलेबल असेल. त्या तुम्ही तुमच्या केसेसमध्ये पाहू शकाल, डिफरंट काइंड ऑफ केसेसमध्ये. आणि हे ऍक्च्युली सिलेबस तयार करण्यासाठीच आम्हाला मागचे 3 महिने लागले. आम्ही जानेवारी पासून कामामध्ये होतो सिलेबस तयार करायचा. तो दॅट विल बी द पार्ट. थँक्यू सर. खूप खूप आभारी आहात आम्ही ज्युनियर मंडळी सर्व, वकील मंडळी. हेलो सर. सर बी कंटिन्यू सर. शुअर. जी जाकीर जी. हेलो सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर, कसे आहात? सर मी सर मी आपला जुना विद्यार्थी आहे सर. सर ओल्ड स्टुडंटसाठी ना कन्सेशन वगैरे होता. ज्यांनी आधी सेशन वगैरे घेतलंय ना, दे हॅड अ मी घेतलेलं आहे कन्सेशन. सर आधीच बेसिक केलेलं आहे मी. म्हणजे 2-3 वर्ष हो, मला. आय नो. तुमचा फोटो पण सेमच आहे जवळजवळ ऑलमोस्ट. सेम सर. आय रिमेंबर. सर मला ऍडव्हान्स मध्ये आता सर ड्युरेशन वगैरे किती राहील, कसं म्हणजे वेळ वगैरे? एक मिनिट सर, पुन्हा बोला. ऍडव्हान्स कोर्स साठी जे वेळ आहे म्हणजे हेच वेळ राहील का 9चं वगैरे असं? हो, ह्यामध्येच आपण बेसिक्स आणि ऍडव्हान्स दोन्ही पार्ट कव्हर करणार आहोत, जेणेकरून जे फक्त ऍडव्हान्स कोर्स करत आहेत ना त्यांनाही बेनिफिट होईल. आणि नाही, बेसिक्स आता काही पार्ट बेसिक आहे ना, झालेलं आहे तो ऍपमध्ये आपल्याकडेच. अवेलेबल असणार आहे. बेसिक आपल्याकडेच झालेलं आहे, पण ऍडव्हान्स करायचं असेल तर मग. हा एकच कोर्स आहे ऍडव्हान्सचा सुद्धा. अच्छा. त्यामध्ये दोन्ही गोष्टी एकत्रच कव्हर होणार आहे, कारण की बाकीच्यांचं रिव्हिजन पण होणार आहे. आणि त्यामध्ये मग जसं की मी तुम्हाला वकीलपत्राचं एक्झाम्पल दिलं होतं. हा. वकीलपत्रामध्ये जर तुम्ही जॉईन केलं असेल आधी, तर आपण एक्झाम्पल दिलं की बाबा एनओसी वगैरे मिळाला की आपण फ्री Yes. होतो, की बाबा आपण वकील वगैरे चेंज करू शकतो. पण जसं की ऍडव्हान्स पार्टमध्ये मी लगेच ऍड केलं की बाबा एका पर्टिक्युलर केस आली, त्यामध्ये ही सिच्युएशन होती की त्याच वकिलाने समोरच्या व्यक्तीची केस लढली आणि ते एक Yes. वेळेस नाही, त्या व्यक्तीने 2-3 वेळेस केली. मग हा ऍडव्हान्स वाला पार्ट आपल्याला माहित नसतो. आता सामान्य नॉलेजमध्ये आपण बेसिक्स पार्टमध्ये ते शिकलो होतो की बाबा त्या व्यक्तीने एनओसी दिली असेल, मग झालं आपलं काम. पण तेवढं नसतं.
जसं आपण प्रॅक्टिसमध्ये हळूहळू जातो त्यामध्ये ऍडव्हान्स पार्ट जर ऍड झाला तर त्या गोष्टीचा आपला कुठे ना कुठे फायदाच होतो. त्यामुळे आपण बेसिक्स गोष्टीसोबत ऍडव्हान्स पार्ट पण ऍड केलाय त्यामध्ये. तो दोन्ही गोष्टी कव्हर होतात त्यामध्ये. सिलेबस कधीपासून चालू म्हणजे कधीपासून मेन अभ्यासक्रम चालू होणार? हा पहिला सेशन होता. लोकांनी रजिस्ट्रेशन वगैरे करून ठेवले. अच्छा, तो मंडे पासून कंटिन्यू होईल. अच्छा. फीस म्हणजे फीस कधी भरू शकतो आपण असं? तुम्ही आताही पे केली तरी हरकत नाहीये. कारण की उद्यापासून 5,000 फीस होणार आहे. अच्छा. आणि हो, सर हो. दिवस किती राहणार ड्युरेशन? ड्युरेशन 1 मंथ. या महिन्यातच संपवायचंय कारण की हायकोर्टचे ऍडव्होकेट आहेत ना ते अवेलेबल असणार आहेत आपल्यासाठी काही सर. सेशनसाठी. सो दॅट इज वाय आपल्याला लवकरात लवकर ते संपवायचंय. आणि सेशन चालेल. असेही 2 ते 2.5 तासाचं असणार आहे. त्यामुळे थोडीशी तयारी करूनच तुम्हाला बसावं लागेल सर्वांना. चालेल सर. थँक्यू सर. ठीक आहे. हॅलो सर. विल शेअर दी पेमेंट डिटेल्स. येस, येस. तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला बाकीच्या डिटेल्स सगळे शेअर करू. येस सर, येस. एनीवन हॅव एनी क्वेरी? बघा यामध्ये भीतीची काही गरज नाहीये. मेन मुद्दा एवढा असणार आहे ना यामध्ये की तुम्हाला आम्ही इंडिपेंडेंट बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे मग तुम्हाला नंतर सिनियरची गरज नाहीये कारण की आपण एक कस्टमाइज बोर्ड वगैरे बनवणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही ड्राफ्टिंग पण करू शकाल आणि बाकीच्या गोष्टीही कस्टमाइज वे मध्ये करू शकाल विदाउट एनी कॉस्ट. 100 रुपये तुम्हाला खर्च करायचा नाहीये नंतर. एक्सक्यूज मी सर. हॅलो. जी हां, मिलिंद सोनवणे बोलतोय. जी सर बोला. हां, म्हटलं मी आधीचा जो कोर्स हे केला होता ना, रजिस्टर केला होता ना, तो कंप्लीट नाही झाला माझा अजून. तर मग ॲडव्हान्स कोर्स आता घेऊन उपयोग होईल का? उपयोग एवढा होणार आहे तुमचा की लाईव्ह सेशन तुम्हाला अटेंड करायला मिळतील आणि जे अच्छा. तुम्ही बेसिक्स मध्ये शिकणार आहे ते इथे पण कव्हर होणार आहे. म्हणजे तुमचं अच्छा. एकत्र दोन्ही कव्हर होतील. कारण की जुन्या विद्यार्थ्यांनी आधी बेसिक्स कोर्स केलाय आणि त्यांनी हो. 1-2 वर्ष वेट केल्यानंतर ॲडव्हान्स कोर्स केले जाते. अच्छा, अच्छा. हा जो ॲडव्हान्स कोर्स हा किती महिन्याचा असणार आहे? हा 1 महिन्याचा आणि लाईव्ह सेशन आहेत सर्व. त्यामुळे क्वेरी जरी असली तरी तुम्ही लगेच विचारू शकता. अच्छा, त्याचं टायमिंग काय असेल त्याचा? त्याची रेकॉर्डिंग पण अवेलेबल असणार आहे तुम्हाला ऍपमध्ये. ऍपचा हां, ऍक्सेस रात्री वगैरे दिला रात्री जाईल तुम्हाला. त्या ऍपमधून तुम्ही पाहू शकाल. तुम्ही कोड प्रॅक्टिसच्या ऍपवर असाल तर. अच्छा, अच्छा. साधारण किती वेळेचा असेल तरी 2 तास असेल का? 2 ते 2.5 तासाचा आहे. कारण की सकाळी एका येईल का? महिन्यामध्ये सगळ्या सिलेबस आणि ऍडव्हान्स पार्ट पण कव्हर करायचा ना त्यामुळे. अच्छा, अच्छा, अच्छा. ठीक आहे, कारण की ठीक आहे. सुट्टीच आहे मे महिन्यामध्ये त्यामुळे आपण तेवढा वेळ देऊ शकतो. आणि माईट बी मग नंतर आम्ही लगेच ऍडव्हान्स कोर्स तर नाही घेऊ शकणार कारण की मग पुन्हा बिझी होणार आहे जून पासून. त्यामुळे तेवढा वेळ नाही मिळू शकणार. अच्छा. मग हा फक्त त्यामुळे मग मे महिन्यासाठीच असणार आहे फक्त? हो मे महिन्यात संपेन एंड पर्यंत. किंवा मग अच्छा. जास्तीत जास्त सिनियर असले अवेलेबल तर जूनचा फर्स्ट वीक पर्यंत जाईल. अदरवाईज त्या आधी संपेल कोर्स. ओके, ओके, ओके. ऍक्च्युली मी AIBची एक्झाम पण अजून दिलेली नाहीये. चालेल. ओके. सर मला एक विचारायचं होतं. जी मॅम, प्रिया जी बोला. येस, मी तुमची जुनी स्टुडंट आहे सर. हो मॅम बोला. तेव्हा माझं LLB कम्प्लिशन होतं. आता LLM कम्प्लीट झालंय. तर त्या रिगार्डिंग क्रिमिनल लॉ आहे सर. तर आम्हाला त्यात मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स आहे जे मेडिकल लॉ. तर हो. त्या संदर्भात थोडंसं आम्हाला लेक्चर्स अवेलेबल होतील का? आणि एक रेव्हेन्यू कोर्ट असेल तर ते पण आम्हाला एक सेपरेट क्लास पाहिजे तुमच्याकडनं. अच्छा, जर नंबर ऑफ स्टुडंट अवेलेबल असले ना तर तुम्ही एकदा सिलेबस वगैरे शेअर करा. तर बिकॉज माय बॅकग्राऊंड इज ऑल्सो फ्रॉम द फार्मा बॅकग्राऊंड ना, त्यामुळे Yes. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स होऊ शकेल कव्हर. रिव्हेन्यू वाला Yes. पार्ट आपण पाहू शकू सिलेबस वगैरे काय आहे त्यानुसार. कारण येस की सर, मी केसेस वगैरे सिलेबस. तर आम्ही पाहिले पण तुमचा सिलेबस काय आहे ना तो जर पाहिला तर कव्हर होईल ते पार्ट. आणि नंबर ऑफ स्टुडंट किती असेल त्यानुसार. येस सर, मी नक्की पाठवते सर. नक्की. आपल्याला पोस्को आणि रेब्स बरेच केसेस आहेत तशा. ओके, हरकत नाही. येस सर. गणेशजी काही प्रश्न आहे? मुजाहिद शेखचे. हेलो सर, गुड इवनिंग. कोई सवाल है आपका? नहीं सर, बस थैंक यू. ओके.
और फिर से बैच स्टार्ट कर रहे हैं सर। अब 3 साल पहले आपसे बैच किए थे सर। हाँ, आपकी प्रैक्टिस कैसे चल रही है अभी सीनियर के पास? नहीं, अब वही सर डायरेक्टली बढ़िया है सर, सीनियर छोड़ चुके हैं आपके क्लासेस के बाद सर। मतलब समझ नहीं आया मुझे। जब से आपसे बैच लिया था सर, उसके बाद से सीनियर के अंडर में नहीं है सर, प्रैक्टिस डायरेक्ट खुद से कर रहे हैं अभी। अच्छा, खुद से ही स्टार्ट कर दिया है। अरे चलो, काफी अच्छी बात है ये तो। अरे मजे की बात है। आपके क्लासेस वगैरह लिए थे, उसके बाद से सर डायरेक्टली प्रैक्टिस चालू कर दिए थे। तो कुछ फायदा हुआ आपका? जी सर, बहुत बहुत कुछ फायदा हुआ सर। और बाकी दोस्त लोग को भी भेजा था, आपकी लिंक वगैरह सब शेयर किए थे, वो भी शायद आपको कॉन्टेक्ट नंबर दिए थे उनको। और वो आए होंगे शायद, लेकिन मुझे पता नहीं होगा वो आपके जरिए आए होंगे। जी आए आए होंगे सर। काफी सारा हेल्पफुल हुआ आपकी क्लासेस से, आपके बैचेस से सर। थैंक यू। आपको भी बेस्ट लक आपके फ्यूचर के लिए। थैंक यू सर, थैंक यू। एनीवन हॅव एनी क्वेश्चन? अदरवाईज आपण भेटू मंडेच्या सेशन मध्ये. माइट बी विल कंडक्ट सम डेमो सेशन्स टुमॉरो और डे आफ्टर टुमॉरो, बट डिपेंडिंग ऑन टायमिंग. ठीक आहे, कारण की इथे साईटला लग्न वगैरे असणार आहे, त्यामुळे कदाचित त्यांचा आवाजामुळे इश्यू होऊ शकेल. ठीक आहे, बट आपण अच्छा, अजून एक, तुमच्या मित्रांना जर कुणाला जॉईन करायचं असेल ना, तर काइंडली इन्फॉर्म देम, कारण की आम्हाला प्रमोशनसाठी तेवढा वेळ मिळाला नाहीये. सो दॅट इज वाय नंबर ऑफ स्टुडंट्स सम लिमिटेडच आहेत. तो जर तुमच्या मित्रांपैकी किंवा सर्कलमध्ये एखाद्याला जॉईन करायचं असेल तर काइंडली इन्फॉर्म देम, सो दे कॅन जॉईन. आजच्या रेटमध्ये दे कॅन जॉईन. काही इंटरेस्टेड लोक आहेत सर आमच्याकडे. त्यांना रेव्हेन्यू रेकॉर्डचे क्लास अटेंड करायचे. आता सुट्ट्या येत आहेत मेच्या, तर मोस्ट ऑफ प्रॉपर्टीचे डिस्प्यूट सॉल्व्ह होतात, पण रेव्हेन्यू रेकॉर्डला जेव्हा असतात ते वेगवेगळे आहेत छोटे छोटे लॉ, ते त्यांना कळत नाही. त्या रिगार्डिंग सर असेल तर मग 15-20 स्टुडंट आहेत सर. ओके, हरकत नाही. मी एकदा चेक करून घेईन, कारण की आम्ही केसेस तर हँडल केले रेव्हेन्यूच्या, येस सर. बट एकदा सिलेबस काढून एकदा चेक करून घेतलं तर बरं होईल. म्हणजे So property laws, land laws, आणि revenue record with Satbara and all, that would be really helpful. येस सर, तेच म्युटेशन नंबर वगैरे ते Yes, sir. सगळंच प्रॉब्लेम आहे सर. If that is, if you can arrange that special batch, it will be really great for us. विल थिंक अबाउट इट, कारण की आम्ही यामध्ये 7-12 वगैरे बाकीचा पार्ट कव्हर करणार आहोत थोडा थोडा थोडा. Yeah. मग डेडिकेटेड करण्यासाठी थोडा एक्स्ट्रा वेळ द्यावा लागेल, कारण की दुपारचा वेळ वगैरे पाहावा लागेल त्यासाठी. बट वी हॅड वन ऑफ द पर्सन जे रिटायर्ड रेव्हेन्यू ऑफिसर आहेत, त्यांना विचारून पाहिजे मी, जर ते घेऊ शकले तर. ते पुण्याला असतात, सो ते रिटायरमेंट नंतर फ्रीच असतात. तर ते जर रेडी झाले ना, तर ते त्याचा बेनिफिट होईल, कारण की त्यांचा अनुभव त्याच फील्ड मधला आहे. That will रेव्हेन्यू be good. ऑफिसर होते, त्यामुळे बऱ्यापैकी फायदा होईल आपल्याला. Okay. ठीक आहे, भेटू आपण सर्वांनी. एखाद्याचा कुणाचा प्रश्न नसेल तर ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सर. ओके, बाय फॉर नाउ. थैंक यू Okay, सो मच thank you, sir. गुड नाईट. गुड नाइट सर, थैंक यू.